मराठी मन अस्वस्थ आहे, कारण मराठी भाषेची कोंडी आपण अनुभवतोय. आणि केवळ भाषेचा प्रश्न नाही आहे, तर एकूणच मराठी भाषिक समुदाय आणि मराठी भाषिक प्रदेशावर, महाराष्ट्रावर एक सावट आल्यासारखं वाटतं आणि चिंतेचं वातावरण आहे. भाषेचा प्रश्न तयार झाला ज्यावेळेस सरकारने तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच चर्चा उफाळून आली. मराठी भाषा आणि तिचं अस्तित्व आणि तिचं भवितव्य याच्याबद्दल आता नीट बारकाईने आणि सखोल विचार करण्याची गरज आहे. म्हणून आज आपल्यासोबत चर्चेसाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधला. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मराठीचा हा जो प्रश्न आहे, मराठी भाषेच्या संरक्षणाच्या सवयीमध्ये तुम्ही अनेक वर्ष आहात आणि खूप नेटाने ते काम चालू आहे. पण आता अशी काय खिळणी पडली की ज्याच्यामुळे हा संघर्ष उभा राहिला आणि मराठी भाषा संकटात आहे म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे 2002 सालापासून आम्ही या चळवळीमध्ये आहोत. 11वी-12वीच्या टप्प्याला मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय द्यावा असं रामकृष्ण मोरेने ठरवलं. त्यावेळेला सुरू झालेल्या आंदोलनामधून मी आणि डॉक्टर प्रकाश परब मी ह्या सगळ्या आंदोलनात आलं. 20 एक वर्ष आम्ही न्यायालयातलं मराठी, संगणकीय मराठी, रोजगारासाठीचं मराठी, प्रशासनातलं मराठी, मराठी भाषा विभाग अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केलं. आणि आमचं सततचं म्हणणं असं होतं की आम्ही NGO नाही आहे, आम्ही नागरी समाजातली चळवळ आहे, आम्ही स्वयंसेवी संस्था नाही, आम्ही फंडिंग एजन्सीच्या जीवावर काम करत नाही. तर आम्ही गेली 15 वर्ष हे सगळं काम करत असताना एका टप्प्याला मला असं वाटलं की या सगळ्या कामाचा जो गाभा आहे तो मराठी शाळा आहे. म्हणजे मराठी शाळा राहिली तर मराठी भाषा राहील, मराठी भाषा राहिली तर मराठी कारण राहील. आणि आजूबाजूचं वातावरण असं होतं की राजकीय पक्ष तर आहे, निवडणुकीच्या टप्प्यावर ते मराठीबद्दल 4-2 शब्दही बोलतात. त्यातले काही मराठीवादी आहेत, काही अधिकृतरित्या मराठीवादी नसले तरी जाहीरपणे आम्ही मराठी विरोधी आहोत असं पण म्हणत नाही. पण तशा परिस्थितीतसुद्धा आम्हाला असं जाणवलं की परिस्थिती हाताबाहेर जाते आहे. हाताबाहेर जाते म्हणजे काय, तर पोटाची भाषा, रोजगाराची भाषा, ज्ञानाची भाषा आणि तंत्रज्ञानाची भाषा म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातनं मराठीची पिछेहाट होते. कारण मराठी ही भाषेच्या नियोजनाच्या पातळीवर काही घडत नाही. आता याची ठिणगी जी पडली ती तुम्ही म्हटलात तसं की मागच्या निवडणुकीमध्ये पाशवी बहुमत असलेलं सरकार आपल्याला मिळालं, जे उजव्या विचारांचं आहे आपल्याला माहिती आहे. ज्यांच्या दृष्टीनं भाषा आणि धर्म याच्यामध्ये निवड करण्याची वेळ आली तर ते डोळे झाकू धर्माची निवड करते. तर त्यांनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय 16 एप्रिल आणि 17 जून अशा 2 शासन निर्णयांमध्ये त्यांनी पहिलीपासून नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे इंग्रजी आणि हिंदी, इंग्रजी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करायची आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला. त्याला महाराष्ट्र भागात नाही विरोध जाता, म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांनी त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. नागरी समाजातल्या चळवळीने विरोध केला, मुख्यधारेतल्या माध्यमाने विरोध केला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे तुलनेनं कमी पाहिलं जात होतं असे यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स या सगळ्या मंडळींनी पण विरोध केला. आणि सरकारच्यापर्यंत ही भावना पोचली की लोकांना तिसरी भाषा नको आहे. कारण शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरी भाषा प्राथमिक स्तरावर शिकवली जाता कामा नये, किंबहुना दुसरीही शिकवली जाता कामा नये. 1ली ते 4वीपर्यंत मुलाची पहिली भाषा पक्की व्हायला पाहिजे, 5वी ते 7वी दुसरी पक्की व्हायला पाहिजे, मग दुसरी व्हायला पाहिजे. पण आपण ते शिक्षणशास्त्र महाराष्ट्रामध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता जेव्हा गोष्टी एकदम गळ्यापर्यंत आल्या तेव्हा मराठी समाजाची प्रतिक्रिया उमटली. आणि ती प्रतिक्रिया मराठी शाळा धोक्यात आहे, मराठी भाषा धोक्यात आहे. आणि मग एकूणच बाहेर जे काही तथाकथित विकासाचं प्रतिमान आहे, मॉडेल आहे, त्यामुळे मराठी माणूस पण धोक्यात आहे. याची एक एकत्रित जाणीव मराठी माणसांना झाली. आणि त्यामुळे त्या अर्थाने राजकीय पक्षांच्या चौकटी बाहेर जाऊनसुद्धा गेल्या 6-7 महिन्यात मराठी माणसाने हा लढा धरून ठेवला आहे असे जाणवतं. हे जे भाषेचा जो प्रश्न आहे तो आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहे, ह्याचं कसं तुम्ही विश्लेषण कराल किंवा व्याख्या नक्की आपल्या अस्तित्वाशी? म्हणजे आपल्याकडे लोक काय म्हणतात भाषेबद्दल विचार करणारे, की
भाषा असते, भाषा नसते. म्हणजे आज मला अमुक भाषा हवी आहे, उद्या मला तमुक भाषा हवी आहे. मग भाषा कशावर ठरते, तर भाषा उपयुक्ततेवर ठरते. म्हणजे इंग्रजी भाषेवर आज लोकांचं प्रेम काय आहे, तर ती भाषा रोजगार मिळवून देते म्हणून लोकांना त्याच्याबद्दल प्रेम होतं. उद्या हिब्रू भाषेमुळे रोजगार मिळतो असं वाटलं तर लोकांचं हिब्रू भाषेवर पण प्रेम असेल. आता भाषा काय देते, ही ॲस्क्रिप्टिव्ह आयडेंटिटी आहे. माणसाला ओळख देते, माणसाची विचार करण्याची पद्धती देते, माणसाचं पर्यावरण भाषा आणि संस्कृतीमधनं घडतं. म्हणजे जशी जैवविविधता महत्त्वाची आहे तशी सांस्कृतिक विविधता महत्त्वाची आहे. म्हणजे मी काय विचार करतो आहे, माझा एकूण परिप्रेक्ष्य काय आहे, माझा विचारव्यूह काय आहे, माझी जगण्याची दृष्टी काय आहे, या जगण्याच्या दृष्टीचं म्हणजे अगदी थोडं अलंकारित सांगायचं तर माझ्या जगण्याच्या दृष्टीशी मी भाषा कुठली बोलतो, मी कोणत्या नदीच्या समुद्राच्या पर्यावरणामध्ये वाढलो आहे, पश्चिम घाटाचं माझ्याशी काय नातं आहे, सह्याद्रीचं माझ्याशी काय नातं आहे, आणि या सगळ्या भौगोलिक प्रदेशातनं एक समाज म्हणून आपण घडतो आहोत. म्हणजे जे काही तथाकथित आपण महाराष्ट्र असं सतत म्हणत राहतो की हे मोठं राष्ट्र आहे, तर ह्याची जी काही ह्याचा जो उगम आहे, याची जी काही ओळख आहे, ते अस्तित्व ह्या अशा प्रकारच्या अनेक घटकांमधनं बनलेलं आहे. म्हणजे अगदी शिवपूर्व काळापासून महानुभावांच्या त्याच्याही आधीच्या काळापासून कवितांमधनं लेखनामधनं मराठी माणूस हा काटक आहे, मराठी माणूस हा भांडखोर आहे, मराठी माणूस हा अमुक प्रकारचा आहे, यांची ही खंडमंडळ आहे. अशा प्रकारची जी चर्चा झाली आहे ती आपला भूगोल, त्या भूगोलाच्या अवकाशात वावरणारी आपली संस्कृती आणि त्यातनं निर्माण होणारं आपलं एक सामूहिक चर्चाविषय, हे सगळं एकमेकांशी अभिन्नपणे जोडले. आणि म्हणून भाषा हा आपल्या अस्तित्वाचा भाग. म्हणजे या दृष्टीनं तुम्ही जर म्हणजे जन्माला आल्यापासून आपण एका विशिष्ट भाषेमध्ये बोलतो. आता आपण मातृभाषा हा शब्द अगदी सहजपणाने वापरतो, पण ती मातृभाषा आहे तशी ती पितृभाषा पण आहे. काही ठिकाणी मातृभाषा वेगळी असू शकते, पितृभाषा वेगळी असू शकते. प्रचंड स्थलांतराच्या काळामध्ये एका आजीची भाषा दुसऱ्या आजोबांच्या भाषेपेक्षा वेगळी असू शकते, आणि त्यामुळे माणसांवर अनेक भाषांचे सहसंस्कार होण्याची शक्यता आहे. पण इथं ज्या वेळेला आपण मराठीला अस्तित्वाची भाषा म्हणतो, त्यावेळेला मी मागे वळून पाहताना माझी मुळं कशात शोधतो, तर ज्ञानेश्वरीत शोधतो, महानुभाव पंथाच्या लेखनात शोधतो, गाथा सप्तशतीमध्ये शोधतो, आणि त्यातून माझं आणि माझ्या समाजाचं जे काही चित्र आहे, जे काही संकल्पचित्र आहे, जे काही प्रतिमान आहे ते घडतं. या दृष्टीने भाषा हा जगण्याचा आणि अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं. तर हा जो वारसा तुम्ही सांगितला, खूप समृद्ध आपला वारसा आहे सगळा. हा सगळा वारसा आहे. आणि दुसरं म्हणजे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, ज्यांनी एक लढाऊ बाणा दिला आपल्याला, आपली अस्तित्वाची जाणीव ती, आणि त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तो एक जाणीवांचा खूप मोठ्या प्रमाणात पिकाचा, आणि ती सगळी चळवळ तळापर्यंत हेच शेतकरी आणि कामगार हे भारतातलं महाराष्ट्र एकमेव असं राज्य असेल की ज्याच्या राजधानीमध्ये कामगार आणि शेतकरी असे बूट आवळून आणि मशाल घेऊन हातामध्ये उभे आले. तर हे सगळा आपला सगळा संघर्षाचा, चळवळीचा, भाषेबद्दल जाणीवेचा वारसा असूनसुद्धा आपल्याच राज्यामध्ये आपली भाषा अशी का होते हिलवी, त्याचं नेमकं राजकीय कारण काय? हे तुम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं जे उदाहरण दिलं मग ते मला फार अन्वर्थक यासाठी वाटतं की भाषावर प्रांत रचण्याचा विचार काँग्रेस जी संघटना होती तिने स्वातंत्र्यापूर्वी पण केला, स्वातंत्र्य नजीक येत असताना पण केला. पण स्वातंत्र्याच्या बरोबर जी फाळणी झाली त्यातनं अशा प्रकारच्या ज्या सगळ्या ओळखी आहेत लोकांच्या, आदिम ओळखी म्हणून आपण धर्म, वंश, भाषा, यांच्यामुळे काहीतरी घोळ होतो आहे असं घटनाकारांना वाटलं. त्यात बाबासाहेबही होते, नेहरू होते, पटेल होते, आणि त्यामुळे या सगळ्या मंडळीत असं म्हणणं पडलं की फाळणी तर झाली आहे, आता भाषावर प्रांतरचना इतक्या पटकन करण्याची काही गरज नाही. म्हणून या सगळ्या मंडळींनी मग अभिदार कमिशन आणलं, मग JBP कमिटी आणली, मग राज्य पुनर्रचना आयोग आणला. या सगळ्याची बॉटम लाईन अशी होती की ते करूया पण जरा नंतर करूया, कारण धर्माच्या आधारे जर देशाची फाळणी होऊ शकते तर भाषेच्या आधारे पण फाळणी होऊ शकते, अशा प्रकारची भीती लोकांना वाटलेली आहे. तर ती भीती किती गैरलागू होती याचा पुरावा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आणि इतर सगळ्या लढ्यांमध्ये आहे. म्हणजे आपण जर भाषावार प्रांतरचना केली नसती तर कदाचित आपलाही पाकिस्तान झाला असता, आपलंही श्रीलंका झालं असतं. पण आपण भाषावार प्रांतरचनेमुळे एका विशिष्ट मर्यादित का होईना
भाषिक राष्ट्रवादाच्या उपराष्ट्रवादाच्या ज्या जाणीवा आहेत त्या आणि भारतीय राष्ट्रवाद, भारतीय संघ राज्यवाद यांचा एक समतोल गाठण्याची प्रक्रिया आपण करू शकतो. आता जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा तुम्ही सांगितलं त्यामध्ये खरं तर महाराष्ट्र होऊ नये अशा प्रकारची काहीच परिस्थिती नव्हती. पण त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की गांधींचा मृत्यू होणं ही त्यातली एक महत्त्वाची वाईट गोष्ट आहे. कारण गांधी असते तर कदाचित मुंबईबद्दलचं त्यांचं मत कदाचित वादग्रस्त झालं असतं, पण महाराष्ट्र तयार झाला पाहिजे याबद्दल काही गांधींच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नव्हतं. आणि त्यामुळे गांधींचा वारसा सांगणाऱ्या मोरारजींसारख्या माणसाने जे द्वैभाषिक राज्याचं कडबोळं तयार केलं त्या प्रकारच्या कडबोळ्याला गांधी आणि पटेल दोघांनीही मान्यता दिली नसते. नेहरूंनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये पण चुकीच्या पद्धतीने या प्रकारचं द्वैभाषिक राज्य निर्माण केलं, कारण त्यांना असं वाटत राहिलं आणि कदाचित हा थोडासा इंटरनॅशनलिझमचा कोलॅटरल डॅमेज आहे की तुम्हाला जेव्हा असं वाटतं की कॉस्मोपॉलिटनिझम महत्त्वाचं आहे, बहुविधता महत्त्वाची आहे, बहुभाषिकता एकभाषिकतेच्या पोटामध्ये जगू शकणार नाही, असे जे तुमचे छद्म तुमच्या मनातले भाव आहे त्याचा परिणाम मुंबईवर झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला सहज मिळायला पाहिजे होती, ती सहज मिळाली नाही. आणि ती न मिळाल्यामुळे चिंतामणराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, नरवणेंसारख्या चांगल्या काँग्रेसवाल्याला काँग्रेस सोडावी लागली, बाबासाहेबांसारख्या माणसाला शेड्यूल कास्ट फेडरेशन घेऊन लढ्यात उतरावं लागलं, एस.एन. डांगेंसारख्या लोकांना एक मोठं आयुध वापरून संयुक्त महाराष्ट्र समितीसारखं हा लढा उभारावा लागला. आणि तुम्ही जर सांगितलं आता की मुंबई शहराच्या पोटात हे कामगार आणि शेतकऱ्याचं स्मारक आपल्याला दिसतं, पण आता हे असं कामगार आणि शेतकऱ्याचं स्मारक आहे की मुंबई शहरातल्या 1.5 कोटी जनतेपैकी 1,40,00,000 लोकांना माहीतच असण्याची शक्यता नाही. लोकांना फ्लोरा पॉल्टन माहिती आहे, लोकांना त्याच्या आसपासचा कदाचित दहशतवादी हल्ल्यामध्ये गेलेलं लिओपोल्ड कॅफे माहिती आहे, लोकांना आसपासचं सगळं माहिती आहे. पण हुतात्मा स्मारक ही काय भानगड आहे ते लोकांना का माहीत नाही? कारण हे राज्य स्थापन झाल्यानंतर हुतात्मा स्मारकाबद्दल लोकांना प्रेम वाटावं अशा प्रकारची कोणतीच गोष्ट महाराष्ट्रातल्या सरकारांनी केली नाही. म्हणजे साधा तुम्ही विचार करा की आता तिथं मेट्रोची स्थानकं वगैरे तिथं झाले, म्हणजे जगातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये जिथे अशी मोठी मॉन्युमेंट्स आहेत, स्मारकं आहेत, तिकडचा रस्ता त्या रस्त्यावर वाहनं जात नाही. तो सगळा रस्ता लोकांच्या येण्या जाण्यासाठी, बसण्यासाठी, लोकांना गप्पा मारण्यासाठी, आसपासच्या कॅफेजसाठी अशा पद्धतीनं मोकळा केला जातो की लोक रेंगाळतात. लोक रेंगाळतात तेव्हा लोकांना कळतं की अरे 106 लोकांनी जीव दिलाय म्हणून हे शहर झालंय. मग लोकांना प्रश्न पडतो की ते कामगार आणि शेतकरी कोण आहेत ते माहीत नाहीत, पण सेल्फी पॉईंटला बरे आहेत. हे जे आहेत या प्रकारे आपल्या मनामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा झिरपूच नये या प्रकारची व्यवस्था इथल्या भांडवलदारांनी, इथल्या राजकीय व्यवस्थेने संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर केली. तुम्ही जर त्या स्मारकाच्या खालची इथे जी नोंद आहे ती जर पाहिली तर संयुक्त महाराष्ट्र समितीला ते स्मारक बनवलं, त्यांना पैसे कुरले नाही. त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी मदत केली. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी मदत करणं हे त्यांचं कामच होतं, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. पण तुम्ही विचार करा, ज्या राज्यामध्ये काही लाख लोक आपलं राज्य मिळावं म्हणून रस्त्यावर जातात आणि त्यातले काही लोक मरतात, त्या राज्यामध्ये स्मारक उभं करण्यासाठी पुरेसा पैसा उभा राहत. तेव्हा मराठी उद्योजक नव्हते का? किर्लोस्कर होते, इतर मंडळी होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांना आपल्या राज्यासाठी ज्यांनी जीव दिला त्यांचं स्मारक बनवावं असं वाटत नाही. तुम्ही एक गल्लीबोळात बघितलं तर जैन, गुजराती, मारवाड्यांच्या नावाच्या गल्ल्यांच्या दुकानांच्या पाट्या तुम्हाला दिसतात. या 107 माणसांपैकी किती लोकांच्या नावाच्या पाट्या मुंबईमध्ये आहे? म्हणजे आपण संयुक्त महाराष्ट्र मिळवल्यानंतर एक कृतज्ञ समाज म्हणून वावरलो आहोत. आणि कृतज्ञ समाज म्हणून वावरल्यामुळे त्याचं पर्यवसान आत्ताच्या परिस्थितीत आहे. आता आम्हाला काम करताना संयुक्त महाराष्ट्राच्या वारशाचं उत्खनन का करावं लागतं? कारण मधली 65 वर्षे जे आहेत ते डार्क इयर्स आहे. या काळामध्ये लोकांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा फुटनोट म्हणून वापरली, तळटीप म्हणून वापरला आहे. आणि म्हणून आपण भाषेच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत आपला वारसा आपल्याला नीट न शोधता आल्यामुळे आपण शोधतो काय? थेट शिवाजी महाराजांकडे आपण जातो. जायला काहीच हरकत नाही, पण शिवाजी महाराज जर आज असते
तर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वारशाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आपल्या लोकांचे कान उपटले असते. पण हा जो प्रश्न आहे की संयुक्त महाराष्ट्राचा लढा आतून जितका आपल्याला आपलासा वाटायला पाहिजे तितका वाटत नाही, हे एका व्यापक स्मृतिभ्रंश झालेल्या, असा शब्द मी वापरतो. कृतज्ञ हा खरा योग्य शब्द आहे, पण तरी आपण तात्पुरता स्मृतिभ्रंश झालेला समाज म्हणू. या स्मृतिभ्रंश झालेल्या समाजाला कुठल्या तरी स्ट्रॉंग औषधाची गरज आहे, तर भाषेच्या प्रश्नाकडे आपण नीट पाहू शकतो. स्ट्रॉंग औषधाची गरज आहे. तर आपण जसं तू की हा महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो मधला 65 वर्षाचा काळ आहे तो डार्क पिरियड असे तुम्ही त्याचं वर्णन केलं. हा जो डार्क पिरियड आहे तो तयार होण्यामागची कारणं जर आपण शोधली तर आपल्याला असं काही दिसतं का की भाषावाद नामरचनेमुळे त्या भाषिकात म्हणजे एका राष्ट्रामध्ये संतुलना, शांतता आली, संतुलना, पण त्या भागातल्या प्रदेशातल्या ज्या भाषिक अस्मिता होत्या आणि जी राष्ट्रत्व आहे, त्या नॅशनॅलिटीज आहेत, तर आपण आपलं मराठी राष्ट्रक म्हणून त्याची ओळख जपण्यामध्ये कमी पडलो आहे आणि तो वारसा पिढी दर पिढी पुढे झेरपण्यामध्ये कमी पडलेलो आहे. तर ह्याची वर्गीय कारणं आहेतच. जसं तुम्ही सांगितलं की एक स्मारक उभं करण्यासाठी आपल्याकडे आपले उद्योजक पुढे येत नाहीत. तर आता मध्ये एवढा काळ गेलेला आहे आणि आपण परत हे सगळं पुढे झेप घेण्याचा प्रयत्न करतोय. पण काय आव्हानं तुम्हाला दिसतात? एक म्हणजे अमरनाथजी, मला काय दिसतोय की मधल्या काळामध्ये काय झालं की जसं तुम्ही म्हणलात की राष्ट्रक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आपल्याला अपयश आले. तुम्हाला कदाचित बाह्य गाडगिळ नावाचे लेखक ते माहीत असतील. अलीकडे मला वाटतं गेलेत. ग्रंथालयासाठी त्यांनी स्वायत्त महाराष्ट्राची गरज नावाचं एक पुस्तक लिहिलं. तशा प्रकारचा विचार खूप लोक महाराष्ट्रात करतात, तसा देशाच्या इतर भागामध्ये करतात. आपलं जे संघराज्य आहे ते क्वाझी फेडरल आहे, ते फेडरल नाही आहे. अमेरिकेचं जसं फेडरल आहे त्या प्रकारचं नाही आहे. त्यामुळे आपल्याकडचं जे केंद्र आहे ते एका अर्थाने पपेट शो चालवू शकते. आता आपल्याला 2014 पासून हा पपेट शो अगदी छानपैकी चाललेला आपल्याला दिसतो आहे गेल्या 10-11 वर्षांमध्ये. तर प्रश्न असा आहे की आपण ही ओळख का विसरलो? कारण आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेला लढलो त्यावेळेला सुद्धा आपल्या माणसांचा इतिहास आपण नीट लिहिला नाही. पण मोगलांच्या दरबारातल्या इतिहासकारांनी शिवाजी हा कसा लबाड होता, तो कसा दगाबाज होता याची वर्णनं केली. त्या सगळ्याचा अन्वयार्थ जदुनाथ सरकारांसारख्या लोकांनी लावला. तोच पुन्हा आपल्याकडे ट्रान्सपोर्ट झाला आणि अगदी नेहरूंच्या लेखनापर्यंत शिवाजी महाराजांनी अफजल खानाला विश्वासघाताने मारली. या प्रकारची कल्पना इतिहासाच्या अभ्यासकांच्या आणि लोकांच्या मनामध्ये राहील. दुसरं आपल्याला असं दिसतं की आपण जेव्हा उत्तरेत गेलो, मराठी जेव्हा उत्तरेत गेलो तेव्हा मराठी कसे वागले? मध्ययुगातला कुठलाही आक्रमक राज्यकर्ता जसं वागेल तसं वागेल. म्हणजे आपण ओरिसात गेलो, आपण बंगालमध्ये गेलो, तर तिथे लोकांच्या मनामध्ये मराठ्यांच्या चौथाई वसूल करण्याबद्दल, मराठ्यांच्या एकूण हल्ले करण्याच्या पद्धतीबद्दल भीतीचं वातावरण होतं. आणि तसं उद्या समजा शिखांनी केलं असतं, राजपूतांनी केलं असतं, तर ते काही त्यांनी प्रेमाने आणि अहिंसेने राज्य केलं असतं अशी अजिबात परिस्थिती नाही. पण मराठ्यांनी हे केल्यामुळे मराठ्यांच्या मनामध्ये मराठ्यांच्याबद्दल एक शंका उत्तरेत जी लोकांच्या मनात तेव्हा होती आणि की अगदी शरद पवारांच्यापर्यंत वापरली गेली आहे ती अशी, ते विश्वासार्ह लोक नाही आहे. हे वसुली करतात, हे हल्ले करतात. आपला प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्याला असं वाटतं की आपण दिल्लीचं रक्षण केलं, दिल्लीला असं वाटतं की ह्यांनी आम्हाला लुटलं. तर या पेचामध्ये आपण 18व्या शतकापासून 21व्या शतकापर्यंत आहे. त्यामुळे आपण दिल्लीचं तख्त राखण्यापेक्षा दिल्लीचं तख्त मोडणं आणि दिल्लीचं तख्त जिंकणं जास्त आवश्यक होतं. कदाचित महादजी शिंद्यांना ती सर्वोत्तम संधी होती. म्हणजे अटकेपार आपण गेलो तेव्हा तर संधी होतीच, पण महादजी शिंद्यांना उत्तर मोगलाईच्या काळामध्ये ती संधी चालून आली होती. पण कधीतरी आपल्या लोकांच्या डोक्यात थोरल्या शाहू महाराजांनी हे बसवलं होतं की दिल्लीश्वरो जगदीश्वरो, म्हणून आपण दिल्लीश्वराला हात लावला नाही. तेव्हा जर दिल्लीश्वराला आपल्या मंडळींनी हात लावला असता तर दिल्लीची सत्ता आपल्या लोकांच्या ताब्यात आली असती. म्हणजे झालं आपली अवस्था गाढव गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं अशी झाली आहे. लोकांना वाटतंय की आपण लुटारो आहोत
आपल्याला वाटतंय की आपण देशाचं संरक्षण केलं, पण लोकांनी त्याचं श्रेय आपल्याला दिलं नाही. म्हणजे पानिपताच्या युद्धामध्ये लाख बांगड्या मराठ्यांच्या फुटल्या. अब्दाली परत गेला, परत आला नाही, त्याचं सगळं श्रेय मराठ्यांना आहे, पण मराठ्यांच्या दुःखामध्ये भागीदार कोणी नाही. हे आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर पण दिसतं. आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या लोकांचं काय, चव्हाणसाहेब ज्यावेळेला 62 साली चीनच्या युद्धातल्या आपल्या पराभवानंतर दिल्लीला गेलं, तेव्हापासूनची आपली कॅच प्लेज आहे, सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेले. हिमालय आपल्याला अजिबात विचारत नाही आहे की तुम्हाला लिहायचं आहे का नाही. सह्याद्रीला हौस दांडगे आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची. त्यामुळे आपण हे ठरवलं पाहिजे की सह्याद्री इकडे लेचापेचा होत असताना हिमालयाचं संरक्षण करण्याचं काम आपण करायचं आहे. याचंच अकॅडमिक उत्तर द्यायचं तर सह्याद्री म्हणजे आपलं राष्ट्रक आहे आणि हिमालय म्हणजे हे बहुराष्ट्रीय हा देश आहे. या देशामध्ये महाराष्ट्र जपण्याची जबाबदारी आपली आहे. दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. आपण सतत अशा अपराधगंडामध्ये राहिलो की उत्तर भारतीयांना काही बोललो तर दिल्लीत वाईट वाटते, दक्षिण भारतीयांना काही बोललो तर दिल्लीत वाईट वाटते. पण ते मराठी लोकांचं वाटोळं झालं तरी चालेल, कुणाला वाईट वाटणार नाही, पण बाकीच्या लोकांना बोललो तर वाईट वाटेल. हे जे काँग्रेसचं नॅरेटिव्ह होतं ते आता BJP चालवते आहे. त्यामुळे आपण हे ठरवायला पाहिजे की अख्खा देश सांभाळण्याच्या अगोदर आपलं जे खंडमंडळांनी बनलेलं महाराष्ट्र आहे तो जपणं ही आपली प्रायमरी जबाबदारी आहे. त्यामुळे हे आव्हान मला महाराष्ट्राचं विभाजन, द्विभाजन, त्रिभाजन, कारण MMRचं वेगळं राज्य करणं हे फडणवीसांच्या अजेंड्याचा महत्त्वाचा भाग आहे. विदर्भ केल्याशिवाय तर लग्नच करणार नाही असं ते म्हणाले होते. आणि मराठवाड्यामध्ये आता ज्या प्रकारचा पाऊस पडला आहे आणि मराठवाड्याकडे महाराष्ट्रीय समाजाने ज्या प्रकारचं अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे ते पाहता मराठवाड्यातल्या लोकांना आपण कुठून चूक केली आणि महाराष्ट्रात आलो असं जर येत्या 10 वर्षात वाटलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यामुळे हा महाराष्ट्र अभंग ठेवणं, हा महाराष्ट्र ताकदवान बनवणं आणि या महाराष्ट्रापुढचे शहरीकरणापासून पर्यावरण आणि भाषेपर्यंतचे सगळे प्रश्न एकाच वेळेला ऐरणीवर घेणं हे मला वाटतं आत्ता पुढचं सगळं मोठं आव्हान. या संदर्भातला एक प्रश्न घेऊन आपण मग भाषेच्या प्रश्नाचे किंवा भाषेच्या लढ्याचे जे गोष्टी आहेत त्याच्यावर थोडंसं बोलूया. एक मला फक्त याच्यामध्ये अजून विचारावंसं वाटतं मला की अलीकडचा इतिहास आधी खास करून विशेषतः संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरचा जो महाराष्ट्र आहे की कृषी औद्योगिक राज्य बनवण्याचं स्वप्न आपण बघितलं आणि इथल्या जनतेला सोबत घेऊन असं सगळं सहकार चळवळ उभी राहताना आपण ते बघतोय. आणि नंतर आपण बघतोय की मुंबईसारखं शहर जे त्या काळी इथली जनता, इथले गिरणी कामगार इतके लढले, ते सिटी ऑफ मिड्स हे आपल्या डोळ्यात एकच सिटी ऑफ मॉल्स बनलेलं आहे. व हे मराठी जे राष्ट्रक आहे त्या राष्ट्रकाला योग्य नेतृत्वच मिळालं ना की असं तुम्हाला वाटतं? असं मला निश्चितपणाने वाटतं. फक्त आता काय आहे की असं म्हटल्यानंतर एकाच वेळेला आपण मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारतो. म्हणजे सगळे लोक म्हणणार तुम्हाला जास्त अक्कल आहे का, आमच्या ह्यांना तुम्ही बोललात आमच्या भावना दुखावलात, त्यांना तुम्ही बोललात भावना दुखावल्या. पण मी प्रथमेशच्याच इंडी जर्नलला दिलेल्या मुलाखतीमध्ये चव्हाण साहेबांचं जे मराठा राजकारण आहे ते कसं बिल्ली धालगीनं राजकारण आहे याच्यावरचं माझं म्हणणं मांडलं. आता आपल्याकडे चव्हाण साहेब हे जवळपास नेक्स्ट टू गॉड आहे. त्यामुळे आणि पुन्हा त्यांचे वारसदार पवार साहेब आहे. त्यामुळे आपल्याकडे लोकांना असं वाटतं की सुसंस्कृत मराठा राजकारणाचा टेम्पलेट काय आहे तर चव्हाण साहेब आणि पवार साहेब. तर हे जे राजकारण आहे ते कायम सत्तेच्या काठाचं राजकारण आहे. त्यामुळे मराठ्यांना सत्तेच्या विरोधात जाऊन महाराष्ट्राच्या हिताचं काम करण्याची गरज असते हे कुणीतरी सांगायला पाहिजे होतं. आणि ते न सांगितल्यामुळे सत्ता गेल्यावर ताबडतोब मराठी BJPच्या मांडीवर गेले. हे असं म्हटलं की लोक म्हणतात मग नाही तुम्ही या बाबतीत मूर्तीबंधन करता. तर राहिला प्रश्न बाळासाहेब ठाकरेंचा. बाळासाहेब ठाकरे हे आपलं दुसरं नेतृत्व, मुंबई शहरातून निर्माण झालेलं नेतृत्व. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला कॉम्रेड चितळीने एका ठिकाणी असं म्हटलं होतं की आपण राज्य मिळवतो पण नोकऱ्या आहेत का आपल्या पोरांसाठी. हे वाक्य लालजी पेन्शनच्या महामंथनमध्ये आहे. म्हणजे आता झालं काय दुर्दैवाने ही संयुक्त महाराष्ट्र समिती हा भारतातला पहिला बिगर काँग्रेस अलायन्स आहे. आपल्याकडचं जे लोहियावादी आहे त्या लोहियावाद्यांची नजर पण उत्तरेकडेच असल्यामुळे त्यांना सगळे नॉन काँग्रेस अलायन्स जे दिसले ते सगळे दिल्लीचे दिसले.
संयुक्त आघाडीचे दिसले 67 सालाच्या अगोदर 10 वर्ष महाराष्ट्रात बिगर काँग्रेस अलायन्स झालाय. त्याची दखल का नाही घेतली गेली? कारण 62 साली हे लोक सत्तेत नाही आले, 57 साली ते सत्तेच्या जवळ आले आणि काँग्रेसवाले इतके लबाड की त्यांना लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्र झाला नाही तर 62 साली सत्ता नाही, म्हणून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आणलं. बाकी सगळं तुम्ही महाराष्ट्राचं प्रेम, मंगल कलश वगैरे भानगडी सोडून द्या. 62 साली संयुक्त महाराष्ट्र समिती आपलं पानिपत करू शकेल या भीतीने काँग्रेसच्या मंडळींनी संयुक्त महाराष्ट्र आणलं. आता तो आणल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे तुकडेच झाले. चव्हाण साहेब शेकापच्या मराठ्यांना म्हणले तुम्ही आपलेच आहात, शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या दलितांना म्हणले तुम्ही पण आपलेच आहात. म्हणजे सगळे आपले. हे जे चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण आहे ना, हे बेरजेचं राजकारण महाराष्ट्रातल्या पुरोगामी शक्तींच्या वजाबातीचं राजकारण. पण हे आपल्याकडे लोक म्हणत का नाही? याचं कारण पॉलिटिक्स ऑफ कोऑप्शन इज द इझिएस्ट ऑप्शन. म्हणजे मी तुम्हाला म्हणणार की तुम्ही विधान परिषदेवर या, मी यांना म्हणणार तुम्ही राज्यसभेवर या, की मी शांत राहणार की तुमच्या सोबत येण्याची किंमत. त्यामुळे आपले सगळे दलित, विशेषतः नवबौद्ध, ते काँग्रेसच्या बरोबर गेले. आता ही जी पोकळी निर्माण झाली ती बाळासाहेबांनी भरून काढली. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे, त्याच वेळेला आत्रे, या सगळ्या मंडळींना वाटत होतं की मराठी माणसाची संघटना झाली पाहिजे. शिवसेना ही ती संघटना आहे आणि ज्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेला मिळालेला आहे आणि बाळासाहेबांची जी कार्यपद्धती होती, म्हणजे दादा कोंडकेला थिएटर मिळालं नाही, तो थिएटर मालकाला त्याने खेचत आणलं आणि त्यानंतर थिएटर मिळालं. एअर इंडियामध्ये आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाही तर एअर इंडियाच्या मॅनेजरच्या कानफटात मारली, त्याच्यानंतर त्या नोकऱ्या मिळाल्या. लोक अधिकार समिती तयार करून खाली हे लोकाधिकार समिती तयार. आता झालं असं की लोकांना असं लक्षात आलं की भाषेचे लढे जसे भांडणं करून पूर्ण होत आहे तसे भाषिक अधिकार पण कानफटात मारून पूर्ण होत आहे. आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेने स्थानीय लोकाधिकार समितीने लोकांना खूप रोजगार उपलब्ध करून देईल. पण या रोजगाराच्या पोटात आपली भाषा पण असली पाहिजे. म्हणजे आपली भाषा हे आपल्या लोकांच्या रोजगाराचं साधन व्हायला पाहिजे. आणि परप्रांतीयाचा धोका मुंबईत आहे, पण परप्रांतीयाचा धोका 66 साली रत्नागिरीत नव्हता, चंद्रपुरात नव्हता. मग तिथे तुम्हाला भाषेचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने बोलला पाहिजे. तिथे तो प्रतिकात्मक, प्रतिक्रियात्मक, अशा टोकनिस्टिक पद्धतीने बोलून चालणार नाही, अशा प्रकारचं आकलन शिवसेनेत नव्हतं. कदाचित प्रबोधनकार आणखी 10-20 वर्ष जगले असते तर प्रबोधनकारांनी हा वैचारिक आशय शिवसेनेला दिलाच. आता त्याच्यातला दुसरा तो प्रॉब्लेम आहे, तो आहे की प्रबोधनकार जेवढे मूर्तीभजक होते तेवढे शिवसेना प्रमुख नव्हते. जर प्रबोधनकारांचा देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं असं मांडणारा वैचारिक वारसा बाळासाहेबांनी पूर्णतः आत्मसात केला असता तर ते भाजपवाल्यांच्या बरोबर गेलेच नसते. ते ज्या क्षणी भाजपवाल्यांच्या बरोबर गेले आणि मराठी मना हिंदू जना तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणायला लागले, तेव्हा जैन गुजराती मारवाड्यांचा पैसा आणि उत्तर भारतीयांची लोकसंख्या याच्या पुढे शिवसेनेनं आणि मराठी माणसांनी शरणागती पत्कर. हे आपलं दुहेरी फेल्युअर आहे. मी गिरण्यांचा उल्लेख केला, गिरण्यांचा संप दत्ता सामंताने केला. खूप लोक दत्ता सामंतांना तेव्हाही शिव्या द्यायचे, आत्ताही शिव्या द्यायचे. माझे वडील गिरणीमध्ये कामाला होते, मला माहीत आहे गिरण्यांच्या संपामध्ये दत्ता सामंतांच्याही मागणी आहे. ती आता मी प्राध्यापक आहे. ज्या प्रकारच्या मागण्या आमच्या संघटना करतात त्याच्यासमोर गिरण्यांच्या कामगारांच्या मागण्या आहेत चणे फुटाण्यासारख्या आहे. त्या मागण्या का नाही पूर्ण केल्या गिरणी मालकांनी आणि काँग्रेसनं? दादा सामंत एकदा मला असं म्हणाले की ते प्रणव मुखर्जींना भेटले दिल्लीमध्ये व्यापार मंत्री म्हणून, आणि प्रणव मुखर्जी त्यांना म्हणले की तुम्ही आम्हाला संप करून आमचं किती नुकसान कराल, मुंबईतल्या 4 मतदारसंघांमध्ये आमचा माणूस पराभूत होईल, काही फरक पडत नाही. गिरणीचा मालक आमच्या विरोधात गेला तर देशभरामध्ये काँग्रेसच्या सत्तेवर परिणाम होईल. हेच तुम्हाला दिसतं की दत्ता सामंतांचा पराभव हा वसंतदादा आणि त्यांच्या मेव्हण्यानं घडवून आणलेला नाही. त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा पण वाटा आहे, त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा वाटा आहे, त्याच्यामध्ये इंदिरा गांधींचा पण वाटा आहे. आणि त्यातनं मुंबईतला जो मराठी माणूस आहे तो दक्षिण मध्य मुंबईतनं थेट कर्जत वागणेपर्यंत फेकला नाही. आता तुम्ही त्याचं मिलचं मॉल शहरामध्ये रूपांतर झालेलं पाहिलं, तुम्हाला दिसेल की मिलची जागा जर समजा एक्स असेल तर त्या एक्सपैकी अमुक एका जागेवर छप्पर आहे म्हणून ती गिरणीचीच जागा धरायची, उरलेल्या जागेचे 1/3 वाटे करायचे आणि त्यातली किरकोळ खेडूक जागा महानगरपालिकेला द्यायची. अशी लबाडी कोणी केली? अशी लबाडी काँग्रेसवाल्यांनी केली, शिवसेनेने केली
मुंबई महानगरपालिकेतल्या मराठी अधिकाऱ्याने केली, इथल्या पोलिसांनी केली, इथल्या यंत्रणाने केली आणि इथल्या मराठी गुंडांनी पण केली. म्हणजे मराठी लोकांना हद्दपार करण्यामध्ये गिरणी मालक जो गुजराती आणि मारवाडी आहे तो मुख्य कल्परित आहे. पण त्याचे एजंट कोण आहेत? त्याचे एजंट मराठी आहे. कारण या लोकांना असं वाटलं की आपल्याला फरक नाही पडत. आता जेव्हा तुम्हाला दिसतं दक्षिण मध्य मुंबईमध्ये की 80 मजल्याच्या इमारतीमध्ये लोक राहतात, 80व्या मजल्यावर इन्फिनिटी पूल असतो आणि खाली इमारतींमध्ये ज्या मराठी माणसांच्या इमारती आहेत तिथं पाऊण तास दिवसातनं फक्त पाणी येतं. 24 तास पाणी 80 मजल्याच्या इमारतीला मिळतं, 1 तास पाणी मराठी लोकांच्या इमारतीला मिळतं. आणि 3 वर्षापूर्वीपर्यंत महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती. याच्यात काही फंडामेंटल विसंगती आहे की नाही? तर हे जे आहे मराठी राजकीय नेतृत्व ओतं, खुजं आणि पिगमे असल्याचं हे लक्षात. मराठी माणूस आपल्याच स्वतःच्या राज्यामध्ये उपरा ठरला आहे असं चित्र अगदी ढळढळीत आपल्या डोळ्यांना आता दिसायला लागेल. आणि मराठी भाषिक जे राजकारण विधायक अर्थाने की जे अस्तित्वच नाही तर राष्ट्राबद्दल सुद्धा एक जाणीव देतं आणि एकीची भावना पण निर्माण करतं. पण मराठी भाषेची जी चवळ आहे, मगाशी तुम्ही जो प्रबोधनाचा विषय निघाला की काल कोकणामध्ये किंवा चंद्रपूरमध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या छोट्या शहरी भागामध्ये हा प्रश्न नव्हता की परप्रांती येऊन तिथे रोजगार असेल, नोकऱ्या असेल, त्याच्यावर कब्जा मिळवता येत आणि मराठी माणूस तिथे उपरा ठरतोय. पण आज ते झालेलं आहे. तर हे जे तळापर्यंत जे आपल्या भाषेबद्दलचं जे एक प्रबोधन आहे ते न होण्याचं एक कारण असं असू शकतं. आता माझा प्रश्न असा आहे की मराठी भाषेच्या चळवळीवर उच्चवर्णीय जो वर्चस्व आहे त्याचा प्रभाव दिसतो आणि खालची तळातून जे यायला पाहिजे लोकांमधून, लोकांच्या ज्या भावना आहेत किंवा लोकांची जी काही आकांक्षा आहे त्याला ती अभिव्यक्ती आणि ते आविष्कार मिळत नाही. तर ही जी विषमता आहे त्याचा मराठी भाषेच्या लढ्यावर काय परिणाम होतो आणि कसं आपण त्याला टॅकल करता येईल, कसं त्याला भिडता येईल? कसं आहे बरं की कोणत्याही समाजामध्ये भाषेची चळवळ ही ज्याला ॲक्सेस आहे तो समाज पहिल्यांदा ताब्यात घेतो. कोणतीही चळवळ म्हणजे फक्त कामगारांची नाही, भाषिक कोणती. म्हणजे आपल्याकडे ज्याला ब्रिटिशांचं आगमन झालं त्यांनी इंग्रजीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. आधी जे लोक संस्कृतच्या शिक्षणात पुढे होते ते मग इंग्रजीच्या शिक्षणामध्ये पुढे आहेत. मग त्यांनी व्याकरण ठरवलं, मग त्यांनी रस्वदीर्घ ठरवलं, मग शुद्धाशुद्धतेचे सगळे निकष आले. आता जोपर्यंत शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तोपर्यंत शिक्षणावरचा, भाषेवरचा, उच्चवर्णीयांचा आणि उच्चवर्गीयांचा प्रभाव राहतोच. आता तो राहत असताना विसंगती अशी आहे की या माणसांनी जाहीर व्यासपीठावरनं मराठीचे गोडवे गायले पण त्यांच्या घरात मराठी राहिलं नाही. त्यांची मुलं मराठी माध्यमात शिकली नाही. त्यांना असं वाटलं की मराठीत का शिकू नये, तर इंग्रजीत उत्कर्षाच्या संधी आहे. म्हणजे मराठीत कविता लिहायची, मराठीत कथा लिहायच्या, कादंबऱ्या लिहायच्या, नाटकं लिहायची, मराठी साहित्य संमेलनाची पदं घोषवायची, महाराष्ट्रातली मराठीची सरकारकडनं मिळणारी इतर सगळ्या यंत्रणांकडनं मिळालेले पुरस्कार पण घ्यायचे. पण घरामध्ये आपण लिहिलेलं आपल्या मुलांना वाचता येईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. अशा प्रकारची उभी दुफळी पूर्णतः उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांच्या कुटुंबामध्ये होती आणि आता आहे. जसजसं शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं तसतसं लोक म्हणायला लागले की शिक्षणाचं सुमारीकरण पण घ्या, कारण मग आणि पाणी बोलणारे लोक आता आमच्या शाळांमध्ये शिकवायला लागले. प्रश्न असा आहे की आणि पाणी हे अशुद्ध नाहीच आहे. ते समाजाच्या एका वर्गाचं ते बोलणं आहे. समाजाच्या दुसऱ्या वर्गाचं बोलणं जसं आणि पाणी आहे कसं समाजाच्या एका वर्गाचं हे बोलणं आहे. याबद्दलची स्वीकारार्हता, याबद्दलची समावेशकता जर समाजामध्ये नसेल तर तुम्हाला भाषेच्या बाबतीमध्ये एकसंध समाज असा तुम्हाला उभा नाही करता येत. आणि मग आपल्याला असं दिसतं की जसजसा बहुजन समाज मराठी भाषेच्या पटावर यायला लागला तसतसं उच्चवर्णीयांनी मराठी भाषेच्या पटावरनं पलायन करायला सुरुवात केली. ते तुम्हाला शाळेत दिसतं, ते तुम्हाला अगदी लोकांच्या नावांपासून दिसतं. म्हणजे ज्याला एम.एन. श्रीनिवासने संस्कृतीकरणाची, संस्कृतायझेशनची प्रक्रिया असं म्हटलं आहे की नावं बहुजन समाजातल्या मुलांची नावं जसजशी संस्कृत प्रचुर व्हायला लागली तसतशी सवर्णांची आणि उच्चवर्णीयांच्या मुलांची नावं आणखी कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारची व्हायला लागली. हा जो उच्चवर्णीयांचा ठसा आहे म्हणजे
भाषेसाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट नाही करायचं, पण भाषेवर तुमचा ठसा ठेवायचा. म्हणजे साधा तुम्ही विचार करा, विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर किंवा इतर सगळी जी तमाशातली मंडळी आहेत, ज्यांनी लावणी घरोघर लावणी जेव्हा घरोघर पोचत होती, लावणी काय म्हणूया पिठातल्या प्रेक्षकांपुरती होती, अश्लील मानली जात होती, गावकुसा बाहेरची मानली जात होती, तेव्हा ती करणारे लोक सगळे बहुजन समाजातले होते. टी व्ही मीडिया आल्यानंतर, लावणी तुमची ड्रॉइंग रूममध्ये आल्यानंतर त्या लावणीचे प्रभावक सगळे सवर्ण आणि उच्चवर्णीय आहे. म्हणजे एखादी कला एखादी कला ज्या वेळेला अगदी बाजारू मानली जाते आहे, एखादी कला दुय्यम अस्सल मानली जाते, तेव्हा ती बहुजनांच्या ताब्यात आहे. जेव्हा तिचा व्यापक धंदा होतोय, म्हणजे मग तिचे अमेरिकेत प्रयोग होत आहेत, तिचे ऑस्ट्रेलियात प्रयोग होत आहेत, तिचे अनिवासी मराठी लोकांच्या समूहांमध्ये प्रयोग होत आहेत, तेव्हा मात्र ती उच्चवर्णीयांच्या आणि उच्चवर्गीयांच्या ताब्यात आहे. म्हणजे असं तुम्हाला दिसेल की भांडवल कायमच उच्चवर्गीयांच्या ताब्यात आहे. ज्यांच्या ताब्यात भांडवल आहे ते त्यांच्या ताब्यामध्ये कोणत्या भाषा घ्यायच्या आणि कोणत्या भाषांचं कॉम्बिनेशन कसं वापरायचं, म्हणजे ते एकाच वेळेला साहित्य संमेलनामध्ये पण येतील. दुसऱ्या बाजूने ते विश्व साहित्य संमेलनासाठी अमेरिकेतनं सरकारचा पैसा नेऊन वाशीमध्ये पण येतील. तर त्यांचं तिथे पूर्ण भागलंय. आता त्यांना असं वाटतंय की आपण इंजिनियर आहोत, पण कविता लिहावी आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कविता कशी असते ते सांगायला पाहिजे. पण ते फुकट येत नाही, ते सरकारकडनं 90,000 रुपये घेऊन येतात. म्हणजे भाषेत पैसा आला की त्याचे लाभार्थी प्रामुख्याने उच्चवर्णीय, आणि भाषेला लेजिटिमसी मिळवून देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे पायाचे दगड आहेत ते मात्र नॉर्मली बहुजन आहेत. हा जो पेच आहे, हा पेच असल्यामुळे बरेचदा बहुजनांमधल्या एका वर्गाला काय वाटतं की आपल्याला मराठीच नको, आपण थेट इंग्रजीकडे जाऊया, मराठीचा अडथळाच ठेवता कामा नये. मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी दादासाहेब गायकवाड केंद्रात गेलो आणि कुठं मी त्यांना म्हटलं की बाबासाहेबांनी असं म्हटलं की शिका. बाबासाहेबांनी असं नाही म्हटलं इंग्रजीतनं शिका, बाबासाहेबांनी शिका असं म्हटलंय. तर आत्ता बहुजन समाजाला मराठी भाषेवर स्वतःचा ठसा उमटवण्याची अभूतपूर्व संधी चालून आलेली आहे. तर ती संधी टाळणं हे आता निरोगी समाजाचं लक्षण राहणार नाही. कारण ज्यांना तुम्ही उच्चवर्गीय म्हणताय त्यातले बरेचसे लोक आता आडनावाचेच मराठी आहे, त्यांना मराठीशी काही देणं घेणं नाही. त्यामुळे बहुजन समाजाच्या ताब्यात जर मराठीचा पट आलेला असेल तर ती संधी घेतली पाहिजे असं मला वाटतं. खूप चांगला मुद्दा श्रीका. कारण ह्याच्याचीच निगडी जो बोलीभाषा आणि आदिवासी भाषांचा जो प्रश्न आहे, त्यांच्या वारशाचा जो प्रश्न आहे, प्रमाण भाषेचे लाभ ज्यांनी घेतले त्यांचं वर्णन कोणी केलं, त्यांना ज्या बोलीभाषा किंवा आदिवासी भाषांबद्दल आस्था असण्याचं कारण नाही. तर मग ह्या बोलीभाषा आणि आदिवासी भाषा ह्या एकत्र आणि जो मराठीचा लढा असं एकत्र आपण कशा प्रकारे जोडू शकतो, याची सांधेजोड त्याची आपण करू शकतो. आता मी धुळ्याला गेलो, किशोर ढमालेने तिथे धुळे नंदुरबार या भागामधल्या आदिवासी जमातीतल्या लोकांना बोलावलं होतं. बहुतांश बायका होत्या, कमी शिकलेल्या अशिक्षित अशा म्हणा. माझ्यासमोरचा पहिला प्रश्न असा होता की माझ्यासारखा भाषेच्या चळवळीतला माणूस ज्याला मुद्दा माहिती आहे, त्याला हा मुद्दा या माणसांपर्यंत पोचवण्यासाठीचं स्किल आहे का? आता ते स्किल का नाही आहे? कारण मी आपले पंतप्रधान करतात त्या पद्धतीने वडाक्कम करून त्यांच्या पुढे जाऊ शकतो, पण या पद्धतीने मी त्यांच्या मनाशी जोडून नाही घेऊ शकणार. म्हणजे आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या बोली शिकू पण नाही शकणार. म्हणजे मला काय करायला पाहिजे की मला कोरकू बोलणाऱ्या, अहिराणी बोलणाऱ्या, कोकणा बोलणाऱ्या, डांगी बोली बोलणाऱ्या, या सगळ्या बोली बोलणाऱ्या लोकांनाही सांगितलं आलं पाहिजे की तुमचा लढा आणि जी प्रमाण मराठी आहे, मी शुद्ध आणि अशुद्ध हे शब्द वापरत नाही, कारण हे रेसिस्ट शब्द आहे, हे लोकांमध्ये लोकांमध्ये भेद निर्माण करणारे शब्द. भाषा प्रमाण आणि अप्रमाण आपण का वापरतो? कारण कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कम्युनिकेशनसाठी तुम्ही इंग्रजी वापरा, तुम्ही फ्रेंच वापरा, तुम्ही दुसरी कुठलीही भाषा वापरा, काही सर्व सहमती आपण त्यावर निर्माण करतो. पण याच्यामध्ये जसं आपण शेतकरी हा शब्द सहजपणानं वापरतो, तसा कास्तकार हा शब्द सहजपणाने वापरत नाही.
म्हणजे आपल्याला हे ठरवायला पाहिजे. मी ज्या विद्यापीठात शिकवतो इथे आमच्याकडे पालघरमधनं पनवेलमधनं मोठ्या प्रमाणावर आदिवासी मुलं शिकायला येतात. त्या आदिवासी मुलांचा प्रॉब्लेम इंग्रजी येत नाही हा नंतरचा आहे. मराठी बोलणाऱ्या मुलांशी कसं कनेक्ट व्हायचं हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. ही मोठी दरी आहे. ही मोठी दरी आहे. आणि मला असं वाटतं की प्रमाण भाषेच्या संबंधात विचार करणाऱ्या लोकांना या बाबतीमध्ये विचार करण्याची अधिक जबाबदारी आहे. तर बोलीकडनं तुम्हाला प्रमाण भाषेकडे यायचं आहे. आणि बोलीचे पाठीराखे पण आपल्याकडे बरेच आहेत जे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आता काय झालं आहे की गेल्या 10-20 वर्षात सगळ्या सरकारांनी या बोलीची चेअर त्या बोलीची चेअर अशी निर्माण केली आहे की बेसिकली प्राध्यापकांची पुनर्वसन योजना आहे. याच्यामध्ये भाषेच्या प्रेमापेक्षा सुद्धा कुठल्या तरी प्राध्यापकाची सोय करण्याची वृत्ती अधिक आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की बोलीच्या समर्थकांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की उद्या समजा मराठी व्यवहारातनं नष्ट झाली तर अहिराणी राहण्याची काहीच शक्यता नाही. त्यामुळे मराठी आणि अहिराणीचे हितसंबंध एक आहे, मराठी आणि वऱ्हाडीचे हितसंबंध एक आहे. आणि त्यामुळे वऱ्हाडीसाठी संघर्ष करणारे आणि मराठीसाठी संघर्ष करणारे या लोकांचे संघर्ष परस्पर विरोधी नाहीत. या प्रकारचं एक कॉमन ग्राउंड, या प्रकारचा एक समान धागा जर आपल्याला निर्माण करता आला तर मला वाटतं हा लढा पुढे करू शकतो. कधी कधी सर असं वाटतं की आपण जे लढतोय ते हजार हातांच्या आपतोपशी लढतोय की का. हे का येतं पणामध्ये की एकीकडे मराठीला अभिजात दर्जा मिळणं त्याचा आनंद आपण साजरा करणं आणि दुसरीकडे मराठी भाषेच्या अस्तित्वावर आलेलं सावट अनेक पडणारे बाजार व्यवस्था आणि त्याच्या हे जे राज्यकर्त्यांचं जे बुटपकी धोरण आहे की अभिजात दर्जा एकीकडे आणि दुसरीकडे मात्र ती भाषा संकटात. तर हे जे दोन तयार झालेले आहेत त्याच्यातून आपण कसा मार्ग घ्या. असं आहे बघा की अभिजात मराठीचा जेव्हा दर्जा मागावा असं 2011 साली पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होतं त्याला त्याने ठरवलं. तेव्हापासून आम्ही मराठी अभ्यास केंद्र ही आमची कदाचित एकमेव संस्था आहे की आम्ही लोकांना आणि सरकारला सांगतो की हे थोतांड आहे. अभिजात मराठीच्या दर्जानं काही होत नाही. संस्कृत आणि लॅटिन हे अगदी सुरुवातीच्या अभिजात भाषा, दोन्ही मृत भाषा. तमिळला अभिजाततेचा दर्जा काय मिळाला 2004च्या UPAच्या ॲग्रीमेंटचा तो भाग होता, त्यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग होता. मग तमिळला मिळाला, मग तेलुगू कन्नड मल्याळमला मिळाला, मग ओडियाला मिळाला. आता ह्यांनी प्राकृतला पण दिला आहे. नेमका कोणत्या प्राकृतला दिलेला आहे हे जाहीर केलेलं नाही. आपण आता गेली 11-12 वर्षे ह्या संघर्षामध्ये आपला समाज होता. लोकांनी पोस्टकार्ड पाठवली, लोकांनी भाषणं केली, अनेक लोकांच्या पोटापाण्याची सोय झाली अभिजात मराठीच्या मागणीमुळे. आता त्यावेळेला रंगनाथ पठारेंची समिती होती, हरी नरके त्याच्यामध्ये होते. तो रिपोर्टही तुम्ही पाहात अनेक लोकांनी पाहिलं. आता आपण सातवायनापर्यंत मागे गेलेलो, गाथा सप्तशतीपर्यंत आपण आपली निवड शोधतो. आपण किती मागे जाणं ह्याच्यापेक्षा अजून मागे जाता येणं शक्य आहे. कदाचित आणखी नवं संशोधन उपलब्ध झालं. या सगळ्याचा परिणाम काय होतो की एकदा तुम्ही पूर्वगौरवीकरणामध्ये रमला, नॉस्टॅल्जियामध्ये रमला की आमची भाषा एवढी ग्रेट आहे, आमचा शिलालेख तिकडे आहे, आमचं आणखी काहीतरी जुनं काहीतरी दस्तऐवजीकरण तिकडे आहे, की तुमचं वर्तमानावरची तुमची नजर हटते. वर्तमानावरची नजर हटणं हे कोणत्याही सरकारला फार आवडतं. म्हणजे माझ्या 10 शेजारची इमारत स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली सरकार पाडून टाकणार आहे, पण सरकार मला काय सांगतं की सकाळी स्टेटस काय आलंय तुला, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. ते मला लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं स्टेटस ठेवलं की शेजारची मराठी शाळा पाडून तिथे 40 मजल्याचं टॉवर झाल्याचं माझ्या लक्षात येत नाही. किंबहुना ही सामूहिक भूल आहे, हा कलेक्टिव्ह ॲनेस्थेशिया. त्यामुळे आपण लक्षात काय घ्यायला पाहिजे की अभिजाततेचा दर्जा मिळाला. सरकारनं आपल्या काय सांगितलं, आम्ही भारतातल्या काय 50 का 100 विद्यापीठांमध्ये चेअर करणार आहोत. JLUमधली एक चेअर करायला आपल्याला 20 वर्ष लागलेलं आहे. हे मी 2-3 भाषणांमध्ये सांगितलं. एक चेअर करायला जर 20 वर्ष लागली तर 50 चेअर करायला आपल्याला 1000 वर्ष तरी म्हणजे 2 कोटी त्याने एकदा दिले, त्या 2 कोटीचे 10 कोटी व्हायला यांना 2002 ते 2025 पर्यंतचा काळ उघडला. 1 वर्ष झालं. आता सरकारने अभिजात भाषिका सप्ताह पण केला. गेल्या 1 वर्षामध्ये तुम्ही मराठीला भारत सरकारकडनं 1 रुपया तरी मिळाला का मला सांग. म्हैसूरमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस नावाची संस्था आहे, भारतीय भाषा संस्था. ही सगळ्या अभिजात भाषांसाठीचे इन्क्युबेशन सेंटर. म्हणजे कोणत्याही भाषेला तो दर्जा मिळाला की काय प्रकारचे प्रयोग करावे,
कोणतं संशोधन करावं याच्यावर तिथे काम. ते काम कशावर होतं? त्या भाषेच्या प्राचीनत्वावर काम. बरं की भाषा 2500 वर्ष जुनी आहे ना, तर मग काही शिलालेख सापडतात का, काही आणखी कागदपत्र सापडतात का, तर त्याचा अभ्यास का. म्हणजे समजा तुम्ही म्हणलात की आमची भाषा 2000 वर्ष जुनी आहे, पण इथे आमचं मराठी वाचनालय बंद पडले 10 लाख रुपये, ते देऊ शकत नाही. तर हे आपल्याकडच्या लोकांनी गोलपोस्ट बदललं आहे. पैसा मिळणार आहे भाषेच्या अभिजाततेच्या संशोधनाचे. हे सांगता येत असं की उद्याच्या भाषेच्या विकासासाठी हे पैसे मिळणार आहे. सुभाष देसाई मराठी भाषा विभागाचे मंत्री होते तेव्हा इथे शर्मी रोडला मराठी भाषा भवनाची जागा झाली. तेव्हापासून गेल्या 6 वर्षात त्या मराठी भाषा भवनाचा पाया रचला गेलेला नाही. तिथे आधी मराठी भाषा भवन होणार होतं, मग आता मुलींचं हॉस्टेल पण होणार. बरे उम्या मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारला मराठी भाषा भवनासाठी जागा मिळत नाही. खरं तर ही जागा मंत्रालयाच्या शेजारीच असली पाहिजे. जर तुमची राजभाषा असेल आणि कुसुमाग्रज म्हणायचं तसं आपली भाषा फाटक्या कपड्यात तिथं उभी राहते असं तुम्हाला वाटत नसेल आणि वाटत असल्यास त्याची लाज वाटत असेल, तर मराठी भाषा भवन हे मंत्रालयाच्या शेजारी असलं पाहिजे. पण कुठेतरी मंत्रालयापासून 6-7 किलोमीटरवर असलेलं ते जे भाषा भवन आहे तेही उभारण्याची अक्कल आपल्या सरकारकडे नाही. म्हणजे मराठी भाषा भवनासाठी होत नाही. मराठी भाषेचा विभाग इतका बदनाम झालेला आहे की अनेक लोक तो बंद करून टाका असं म्हणत आहे. राज्य मराठी विकास संस्था तिची उद्दिष्ट सोडून वाटेल ती कामं करते. भाषा संचालनालय नवे कोश करत नाही. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सरकारनं केलेल्या चुका फक्त दुरुस्त करण्याचं काम करतात. अशा परिस्थितीमध्ये आपण भाषेचे आत्ताचे तातडीचे कळीचे जे प्रश्न आहेत, शिक्षणाचे, न्यायव्यवहाराचे, प्रशासनाचे, त्याच्याबद्दल न बोलता आधी भाषा सप्ताह, मग भाषा पंधरवडा, मग भाषा दिन, मग महाराष्ट्र दिन, मग भाषा गौरव दिन, मग गेटवे ऑफ इंडियाला कार्यक्रम, मग शनिवार वाड्याकुरचे कार्यक्रम, असं मराठी भाषा हा एक 365 दिवस चालणारा इव्हेंट आहे. त्याच्यात पेपरवाल्यांच्या पुरवण्या भरतात, चॅनलवाल्यांचे स्लॉट भरतात, मंत्र्यांचे कोट त्यांचे PA करून देतात. या प्रकारच्या थातूरमातुरीकरणामुळे मराठी भाषेतनं काहीही दर्जेदार आणि काहीही सधन आणि काहीही टिकाऊ असं निर्माण होण्याची शक्यता दुरापासती नदी आहे. तर अशा प्रकारे हे असं म्हणता येईल की एक गुंगी आणण्याचाच प्रकार आहे. आणि ही गुंगी एकीकडे आणू आणि वरच्या थरांना त्याचे लाभ ते मिळवून देत असताना दुसरीकडे जो भाषेचा वसाहतवाद आहे, हिंदीचा वसाहतवाद, तो मात्र हळूहळू हातपाय पसरतो. त्या हिंदीच्या वसाहतवादाकडे मी कसं आता हे ज्या वेळेला त्यांनी हिंदीच्या सक्तीचा निर्णय घेतला, शासनानं 2 निर्णय आणले, त्यावेळेला आम्ही अधिक आग्रहाने देशांतर्गत वसाहतवाद जो हिंदीचा त्याच्याबद्दल बोलले. हे पळशीकर पण अगोदर बोललेलं, सुहास पळशीकर बोललेले, इतरही माणसं बोलली आणि हिंदी भाषक पण बोलले. म्हणजे असं नाही आहे की मराठी लोक बोलले, गुजराती बोलले, तमिळ बोलले. हिंदी भाषकांमधला जो संवेदनशील वर्ग आहे त्याच्या पण हे लक्षात आलं आहे की हिंदी बाकीच्या भाषांनंतर गे अवधी, ब्रज, बुंदेलखंडी, मगही, भोजपुरी या भाषा तिने आधी गिळल्या. याचं कारण या सगळ्या भाषांना दैनंदिन व्यवहारात स्थान आहे, पण जनगणनेमध्ये नाही. जनगणनेमध्ये या सगळ्या भाषांची नोंदणी, या भाषा बोलणाऱ्या लोकांची नोंदणी केवळ हिंदी भाषेत अशी केलेली असल्यामुळे हिंदीला जी कृत्रिम सूज आली आहे, त्या कृत्रिम सूजेचं रूपांतर आपल्याला आता या प्रकारच्या नव्या सांस्कृतिक राजकारणामध्ये दिसतं. लोक आपल्याला काय सांगतात? देशातले लोक कुठेही जाऊन राहू शकतात. उत्तर भारतातले लोक राहतात, पूर्व भारतातले, ओरिसामधले, झारखंडमधले लोक राहतात. मग लोकांनी जाऊ नये का? लोकांनी जायला पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. घटना ज्या वेळेला लिहिली आणि देशात कुठेही जाऊन राहण्याचं स्वातंत्र्य आहे हे ज्या वेळेला आपण म्हटलं, त्यावेळेला एखाद्या राज्यामधनं 5-5 कोटी लोक मास ट्रान्सपोर्टेशन केल्यासारखे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहतील, हे घटनाकारांनी व्हिज्युअलाइज केलेलं नाही आहे. म्हणजे तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये त्यांना चेन्नईत भीती वाटायला लागली आहे, कर्नाटकसारख्या राज्यामध्ये बंगलोरमध्ये भीती वाटायला लागली. गोव्यामध्ये जर तुम्ही गेलात तर जो गोयकार आहे त्याला आपलं सगळं राज्य दिल्लीतल्या कॅपिटलवाल्या लोकांनी पूर्ण लुबाडलं आहे याची खात्री पटली. म्हणजे तुम्ही कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो, तेव्हा धनदांडग्यांना कुठेही जाऊन स्थानिकांचं शोषण करण्याचा अधिकार आहे
असं आपण गृहीत धरता कामा नये आणि तसं धरलं जात आहे. हा हिंदीचा वसाहतवाद दोन स्वरूपाचा. एक काय आहे तुम्ही बघितलं तर कोकण रेल्वेचा साधा तुम्ही रूट घ्या, नाही बाकी आपल्या रेल्वेचं तर आहेच, पण कोकण रेल्वेच्या रूटवर त्यातल्या बऱ्याचशा गाड्या महाराष्ट्रातनंच जातात. 500 किलोमीटर 720 किलोमीटर आपला समुद्रकिनारा आहे. या रूटवरनं त्या गाड्या जातात. इथून पुढे त्या कर्नाटकात जातात, कर्नाटकात मग पुढे त्या केरळला जात आहे. त्या गाड्यांच्या टॉयलेटमधल्या सूचनासुद्धा आहे हिंदी, इंग्रजी आणि कन्नड किंवा मल्याळममध्ये आहे. का मराठीमध्ये नाही आहे? आता लोक काय म्हणतील की तुम्ही टॉयलेटमध्ये जाता तर तुम्ही त्या सूचना बघून लघवीला जातात. माझं म्हणणं मग तमिळ मग कन्नड आणि हिंदी भाषक लोक तरी सूचना बघून लघवीला जातात का? आमच्या राज्यामधनं जाणाऱ्या वाहनाला आमच्या राज्यामधल्या सूचना असल्या पाहिजेत. याच्यात गैर काय आहे? तुम्ही रत्नागिरी स्टेशन बघा. रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर हिंदी पखवाड्याचा बोर्ड आता लागला होता आणि त्याच्याबद्दलचं ट्विट अरविंद सावंतांनी केलं. अरविंद सावंत खासदार आहेत की नाही शिवसेना पक्षाचे, त्यांनी कसं आमच्यासारख्या किरकोळ लोकांनी ट्विट केलं, मुलाखती दिला तर ठीक आहे. शिवसैनिकांनी उठून तिथे जाऊन दोन कानपटात बोकं द्याय का रेल्वेच्या लोकांच्या की तुम्ही कसं काय रत्नागिरी स्टेशनात मराठीत बोर्ड लावत नाही आणि हिंदी पखवाड्याचा बोर्ड लावता? म्हणजे झालंय असं की भाषेच्या बद्दल लोकांचा ॲक्टिव्हिजमसुद्धा फेसबुकवर आहे, एक्सवर आहे, इंस्टाग्रामवर आहे. त्यामुळे सगळा पाठिंबा व्हर्च्युअलच आहे. आणि हिंदीचं काय झालंय ते बँकांमध्ये तुम्ही बघा, आज का हिंदी शब्द. माझं असं म्हणजे तुम्हाला एवढीच हौस आहे ना, आज का हिंदी शब्द, आजचा मराठी शब्द हे द्या ना लोकांना. महाराष्ट्राच्या भाषा संचालनालयाशी बोला, त्यांच्याशी कोलॅबोरेट करा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेमध्ये, खाजगी सार्वजनिक प्रत्येक बँकेमध्ये आजचा मराठी शब्द. बँकेतल्या लोकांना मराठी यायला नको. रेल्वेमध्ये TC असतील, काउंटरवरचे बसणारे लोक असतील, ते म्हणतात आम्हाला मराठी येत नाही. मेट्रोमध्ये लोक म्हणतात आम्हाला मराठी येत नाही. यांच्याशी हे जे लोक आहेत ना, म्हणजे हिंदी भाषकांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना वाटतं उभ्या देशाने त्यांची भाषा शिकली पाहिजे. ते मात्र मोनोलिंग्वल करा. त्रिभाषा सूत्र आहे. त्रिभाषा सूत्रात मराठी लोक गुजराती पण शिकले, हिंदी पण शिकले, इथे माटुंगेला राहणारे तमिळ पण शिकले, काही लोक उल्हासनगरला राहणारे सिंधी शिकले. म्हणजे मराठी लोकांनी तर दशहातांनी सगळ्या भाषा शिकायचं मनावर घेतलं. उत्तर भारतातले लोक काय शिकले? तिथला हिंदू संस्कृत शिकतो, तिथला मुसलमान जो आहे वहाबी मुसलमान तो उर्दू शिकतो, आणि तिथला मुसलमान ज्यावेळेला इकडे येतो महाराष्ट्रात, जे महाराष्ट्रातले मराठी मुसलमान आहे ते आत्तापर्यंत मराठी बोलत होते. या उत्तर भारतीय वहाबी मुसलमानांच्यामुळे इथल्या मशिदींमधलं मराठी बंद झालं. आणि बंद झालं म्हणजे भाषा बंद झाली म्हणून नाही, इथल्या भाषेचा रोजगार मराठी मुसलमानाला मिळाला पाहिजे. इथल्या भाषेतला रोजगार मराठी ख्रिश्चनाला मिळाला पाहिजे. युपीतल्या मुसलमानाची सोय लावायची जबाबदारी आदित्यनाथची आहे. युपीतल्या हिंदूची सोय लावण्याची जबाबदारी आदित्यनाथची आहे. त्यांची जबाबदारी आम्ही का घ्यायची? हा जो आहे ना हिंदीचा वसाहतवाद, हा उर्मटपणातून आलाय. त्यांना असं वाटतं की देशामध्ये एकच भाषा आहे, बाकी सगळ्या पोटभाषा आहेत. घटनेच्या परिशिष्टात 8व्या जर 22 भाषा असतील तर भारत सरकार फक्त हिंदी पखवाडा कसं करू शकतं? त्यांनी 22 भाषांचे 22 पंधरवडे केले पाहिजेत. तुम्ही वाटून द्या दिवस. म्हणजे हे न करता तुमच्या लेखी मराठीला ती किंमत नाही. आणि मराठीचा अधिक प्रॉब्लेम काय आहे? उत्तर भारतीयांना वाटतं आमची लिपी सारखी आहे ना, मग आम्ही मराठीत बोललो काय हिंदीत बोललो काय, तुम्हाला काय प्रॉब्लेम? आमचं असं म्हणणं की तुमची आणि आमची लिपी सारखी नाही आहे. तुम्ही ल म्हणता, आम्ही ल म्हणतो, आणि आत्ता लोकांनी तुम्हाला ल म्हणायला भाग पाडलं, स्वीकारलं. आणि आता तुम्ही बँक नाही म्हणायचं, तुम्ही बँकच म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही हिंदीची देवनागरी वेगळी आहे, मराठीची देवनागरी वेगळी आहे, हे मान्य करून तुम्ही आमच्याशी व्यवहार करा. तुमची लोकसंख्या अधिक आहे याचं कारण तुमचा प्रजननाचा दर अधिक आहे. आणि तुम्ही प्रचंड मोठ्या संख्येने या शहरामध्ये येता तेव्हा लोकसंख्या तुमची वाढवता, तुमचे मतदारसंघ वाढवता, तुम्हाला इथली भाषा नाही शिकावीशी वाटत. आणि तुम्ही तमिळनाडूत कसे बरे शिकता? कारण ते नाही शिकलं तर हाकलूनच देणार आहे. महाराष्ट्रातले लोक प्रमाणाबाहेर स्वागतशील असल्यामुळे हे चाललंय. तर हा जो वसाहतवाद आहे, मला असं वाटतं की ह्याच्यात हिंदी भाषकांचं पण नुकसान आहे. देशामध्ये त्यांच्याशी दोस्तीनं वागणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे. इतकं स्वागतशील राज्य त्यांना देशात मिळणार नाही. अशा राज्याशी दुश्मनी करून तुम्ही काय कराल? तुम्ही आत्ता काल परवा तुम्ही बातम्या पाहिल्या तर मुंबई शहरात 70 ठिकाणी
छटपूजेसाठी निर्माल्याचे तुम्ही जागा तयार केलेल्या आहे. मग तुम्ही काय करताय मला सांगा. गणपती हा इथला सण आहे, गणपती हा इथला सण, त्याचा सुद्धा अतिरेक झाला याचंच माझं मत आहे. पण गणपती हा किमान इथला स्थानिक सण आहे. तुम्ही छटपूजेसाठी उभ्या मुंबईचं उत्तर भारतीकरण करणार, कारण का जानेवारी फेब्रुवारीमध्ये निवडणूक आहे, मराठी माणसाची काहीच रिॲक्शन येणार नाही का. तर देशांतर्गत वसाहतवादाच्या बाबतीमध्ये BJPचं सरकार आल्यानंतर काँग्रेसवाले बदमाश होतेच, पण काँग्रेसवाल्यांमधले आयसोलेटेड बदमाश म्हणजे कृपाशंकर सिंग, संजय निरुपम, हे जे लोक ज्यांना मोठं पुढी केलं आहे. आता निरुपमला तर बाळासाहेबांनीच मोठं केलं. त्यांनी तो दोपहर का सामना नावाचा पेपर काढला नसता तर हा माणूस मोठाच झाला नसता. प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला उत्तर भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे की मराठी समाजामध्ये समरस होणं, मराठी समाजाचा अभिन्न भाग होणं हे या समाजातील संमिश्र संस्कृती वाढवण्यासाठी पण गरजेचं आहे. आणि तसं जर झालं नाही, म्हणजे भाजपच्या काळामध्ये असं होतंय की आता उत्तर भारतातल्या मग इथे येणारे लोक अगदी मजूरसुद्धा ते महाराष्ट्राशी का जोडणी घेऊ इच्छित नाही, कारण ते गायपट्ट्याच्या राजकारणाचं प्रतिबिंब त्यांच्या वागण्यामध्ये दिसतंय. इथे जेव्हा कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात लोक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं आपापल्या गावाला गेले, महाराष्ट्र सरकारनं खूप मदत केली, महाराष्ट्रातल्या लोकांनी मदत केली. तिथं गेल्यानंतर या लोकांनी योगी आदित्यनाथचं सरकारच आणलं आहे. म्हणजे तुम्हाला अत्यंत दारिद्र्यात आणि प्रतिकूल ह्याच्यात सुद्धा भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा हेच तुम्हाला जर सरकार आणावंसं वाटत असेल तर तो उत्तर भारतीय माणूस आणि मराठी भाषेवर प्रयोग करणारा मराठी माणूस यांच्यामध्ये विसंगती राहणारच. त्यामुळे उत्तर भारतीयांनी मराठी समाजाशी स्वतःला अभिन्नपणे जोडून घेणं हाच देशांतर्गत वसाहतवादावरचा सर्वात महत्त्वाचा तोडगा आहे. वसाहतवाद जो ज्याची चर्चा आपण करतोय, ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण स्थलांतर आणि स्थलांतरामुळे होणारे इथल्या रोजगारावरचे परिणाम, मराठी माणसाच्या रोजगारावर होणारे परिणाम आणि मराठी भाषेबद्दलचा त्यांचा दुरावा किंवा दुस्वास या गोष्टी आपल्याला दिसतात. पण मराठी भूप्रदेशाची, महाराष्ट्राची साधक संपत्ती, खनिज संपत्ती, श्रमशक्ती ह्याच्यावर सुद्धा खूप मोठं एक सावट आता आहे. तर आणि हे जे आहे ह्याला हडप करण्यासाठी ही सामान्य जनता जी रोजीरोटीसाठी इकडे येते त्याच्या पलीकडे आणखी कोणाचे तरी गीत आहेत. तर ह्याला तुम्ही कसं बघा. एक संबंध आहेत ना, हे कुजल मारवाड्यांचं आहे. म्हणजे सांस्कृतिक आघाडीपासून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला दिसेल मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, एशियाटिक सोसायटी, अशा अनेक ज्या मराठी माणसांना अभिमानास्पद वाटणाऱ्या संस्था आहे, या सगळ्या संस्थांवर लोढाचा डोळा आहे. लोढाचं स्वतःचं एज्युकेशन फाउंडेशन आहे, त्याला या सगळ्यांसाठी पैसे द्यायचे. का द्यायचे? मोक्याच्या जागा आहे, प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि पैसा आहे. आता लोढा नेमका कधी मोठा झाला तर प्रमोद महाजनांचा मृत्यू होतो आणि लोढा आर्थिकदृष्ट्या प्रचंड संपन्नरित्या लोकांच्या समोर येतो. हा योगायोग आहे का? तर प्रश्न असा आहे की हे आपले, म्हणजे तुम्ही जे म्हणलात ते बरोबर आहे की श्रम करणाऱ्या माणसाशी होणारा संघर्ष एका पातळीवरचा आहे, पण धनदायनिकांशी होणारा संघर्ष अधिक धोक्याचा आहे. तुम्ही अदानीचं साम्राज्य बघा इथे. अदानीने धारावीसाठी, म्हणजे असा एक नियम नाही आहे की मुंबई महानगरपालिकेतल्या नालायकांनी फ्लाउट केलेला नाही. अदानीला स्वतःला काहीच नाही करायला लागत. त्याला फक्त एकदा तुम्हाला ताब्यात घ्यायचं आहे, एकदा दुसऱ्याला ताब्यात घ्यायचं आहे की लोक आपोआप मिठागराच्या जमिनी देऊन टाकतात, लोक आपोआप सगळे नियम रद्दबातल करतात. हे जे दलाल आहेत ना, हे दलाल मराठीच आहे, पण ते आडनावाने मराठी. हे अदानीचं झालं. तुम्ही कोकणामध्ये जा, कोकणामध्ये म्हणजे गोव्यात सुद्धा अभिनंदन लोढाने प्रचंड मोठे विला बांधले. कोकणामध्ये अनेक आता कृपाशंकर सिंग हा कोकणातला शेतकरी आहे का? 300 एकर जमीन कृपाशंकर सिंगची तिकडे आहे. कृपाशंकर सिंग पासून अनेक सेलिब्रिटी, अनेक मोठ्या मोठ्या लोकांना आता काल परवा बातमी आली की अमिताभ बच्चनने अलिबागला काही एकराची जमीन घेतली. सगळं अलिबाग हे सेलिब्रिटी मंडळी विकून त्याचं बकालीकरण करणारे लोक कोण आहे? आपले सर्व आहेत, जे स्वतःला एकेकाळी शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे पुढारी मानत होते असे लोक आहे. म्हणजे मराठी लोकांमधली जी महसुली यंत्रणा, आपले तलाठी, प्रांत, कलेक्टर
आपल्याकडचं पोलीस, ही विकाऊ यंत्रणा जी आहे आपल्याकडची, ही विकाऊ यंत्रणा अदानी आणि अंबानी आणि योडा यांच्या हातात महाराष्ट्रातली संसाधनं आणून देते. शक्तीपीठ मार्गाच्या बद्दल आता राजू शेट्टी खूप आग्रहाने बोलतायत. गडचिरोलीमधली संसाधनं गोव्याला न्यायची आहे, कारण गोव्यातल्या त्या पोर्टवरती जायला हवी आहे. त्याला मार्गातून नाव काय तुम्ही दिले? शक्तीपीठ मार्ग. म्हणजे तिकडचं एक देवस्थान पत्रादेवीपर्यंत जोडायचं आहे. लोकांनी म्हटलंय का तुम्हाला हे सगळं जोडा म्हणून? कोकणामधला एक मुंबई गोवा महामार्ग तुम्हाला 17 वर्ष करता येत नाही, आणि तिथं तुम्हाला आणखी 2 पॅरलल मार्ग करायचे आहे. दुसरी मुंबई तुम्हाला नीट सांभाळता येईना की तिथे गणेश नाईक आणि त्यांच्या मंडळींनी जवळपास तिकडचे डोंगर पोखरून टाकलेले आहे. तिथे मुख्यमंत्र्यांना रायगडमध्ये 3री मुंबई करायची आणि वाढवणमध्ये 4थी मुंबई करायची. वाढवणचं जे बंदर आहे, मुरबेचं जे धरण आहे, याच्यासाठीच्या सुनावण्या आत्ता झाल्या. त्या सुनावण्यांच्या 5,000 पोलीस होते. ही चर्चा आहे लोकांच्यामध्ये की त्या पोते 3 जिल्ह्यामधनं पोलीस आणले गेले आणि पोलिसांचा सगळा खर्च जिंदालने केला. का जिंदाल खर्च करत असेल मला तुम्ही सांगा? जिंदाल हा असा चॅरिटीनं विचार करणारा माणूस आहे. ते पोर्ट वाढवणचं त्याला मिळणं, आणि काय ह्यांना हा सगळा कोकणपट्टा का हवा आहे? सत्यजित चव्हाण, मंगेश सावंत सारखे शाश्वत कोकण परिषदेत काम करणारे जे आमचे मित्र आहेत ते आम्हाला सत्य सांगतात की या सगळ्या मंडळींना सगळे हे जे विनाशकारी प्रकल्प आहे समुद्राशेजारी का पाहिजे? कारण पाण्याची विल्हेवाट लावण्याची काही जबाबदारी करायला घ्यावी लागत नाही. सगळं अरबी समुद्रात जातं. म्हणजे सगळा किनारा नासवला तरी सुद्धा कोणी तुम्हाला काही बोलत नाही. म्हणजे अख्खं पाताळगंगा प्रदूषणकारी झालं, त्याच्याबद्दल कोणाचं काही म्हणणं नाही. महाराष्ट्र पूर्ण प्रदूषणकारी करून मग तिकडे गुजरातमध्ये रिलायन्सने आपल्या सगळ्या फॅक्टऱ्या टाकल्या, आणि रिलायन्सचा मालक त्याच्या AGMमध्ये असं म्हणतो की आमची गुजरातची कंपनी आहे. तुला सगळं मिळतं महाराष्ट्रामध्ये. आणि या सगळ्यामध्ये वाढवणसारखं बंद, ज्याच्या विरोधामध्ये नाणार आणि बारसूमध्ये लोक भांडली आणि ते बंद पाडली. जैतापूरसारखा प्रकल्प, ज्याच्या समर्थनार्थ मधु मंगेश कर्णिकांसारख्या माणसांनी जैतापूरची बत्ती नावाचं पुस्तक लिहिलं. म्हणजे आमचे साहित्यिक थोडे जास्त पैसे त्यांना मिळाले ना तर वाढवणवर पण कविता करते, मुरबे बंदरावर कविता करते, समृद्धी महामार्गावर कविता करते. एवढे आमचे लाचार आणि निर्लज्ज लोक आहे. समृद्धी महामार्गावर तुम्ही एकदा जाऊन पहा, तुम्ही गेला असतात तुमचं लक्ष येईल. 300-400 किलोमीटरचा मार्ग आहे. हा सगळा मार्ग तुम्ही असा सरळ बांधलात. त्या मार्गावर लोकांचे अपघात झाल्यावर तुमच्या लक्षात आलं की अरे टॉयलेटच नव्हतं, अरे वॉश ते खायची सोयच नव्हती, लोकांना थांबायला पाहिजे होतं. कारण तुमचं लक्ष कशावर होतं की मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक करायची आणि पैसे ओरबाडायचे. ही जी वॉर रूम आहे हे चेक करा ना. या वॉर रूममध्ये मोपलवारांचा लाभ किती आहे, या वॉर रूममध्ये शिंदेचा लाभ किती आहे, फडणवीसांचा लाभ किती आहे, दादांचा लाभ किती आहे, इतर सगळ्यांचे लाभ किती आहे, हे सगळं एकदा चेक करून पाहिलं पाहिजे. म्हणजे समृद्धी महामार्गातली समृद्धी कोणाची आहे? आता गडकरी साहेबांनी परवा असं म्हटलं की आम्ही रस्तेच बनवून डायरेक्ट रस्त्यावर टाकणार आहोत. तर ते हे तर मला म्हणजे अलिबाबाच्या चटईच्या पलीकडचं स्वप्नरंजन आहे असं मला वाटतं की रस्ते बनवून डायरेक्ट रस्त्यावर टाकायचे. तुम्ही मला सांगा की हे सगळं म्हणजे फडणवीसांची जाहिरात, म्हणजे शिवाजी महाराजांच्या समोर पाया पडणारी जी देवाभाऊची जाहिरात आहे ती ॲक्च्युली खरी कावाभाऊची जाहिरात असते पाहिजे. कारण कावा हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि ह्या काव्याच्या पोटामध्ये गुजर मारवाड्यांचं भांडवल आहे. त्यांना लोक काय म्हणतात, हा इन्फ्रामॅन आहे, बरोबर. ती मेट्रो आली, आता मेट्रोच्या एअरपोर्टचं उद्घाटन झालं की नाही. एअरपोर्ट हे पहिलं एअरपोर्ट असं आहे की ज्याचं उद्घाटन झाल्यावर तिथून विमानच उडालेलं नाही. म्हणजे तुम्हाला निवडणुका लागायच्या अगोदर त्या एअरपोर्टचं उद्घाटन करून द्यायचं. पण किमान ज्या माणसाने उद्घाटन केलं त्याला तरी कुठून त्या विमानतळावरून T1 पर्यंत एवढं तर निवडा. म्हणजे तुम्ही विमानतळाचं उद्घाटन विमान न उडवता करता, रस्त्यांचं उद्घाटन गाड्या न चालवता करता, मेट्रोचं उद्घाटन गाडी चालू न करता करता, म्हणजे मग तुम्हाला शक्तीपीठाचं उद्घाटन सुद्धा एखाद्या देवीसमोर अभिषेक करून करायचं आहे का? हे जे गुजर मारवाड्यांचं भांडवल आहे याचा साधा हेतू आहे MMRच्या प्रांताचं वेगळं राज्य करणं, विदर्भाचं वेगळं राज्य करणं. आणि 56 साली मोरारजी देसाई आणि सखा पाटील या 2 काँग्रेसवाल्यांचं जे स्वप्न होतं ते आता भाजपवाले पूर्ण करतं.
साम्य इतकंच आहे की एक गुजराती वर्सेस आणखी काही गुजराती ज्यांची अपुरी स्वप्न ते पूर्ण करताय. सका पाटील तेव्हाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते. तर आता मुरली देवराचा मुलगा आता शिंदेच्या पक्षात आहे आणि त्याने मध्ये म्हटलं की आंदोलनं करू नका मुंबई शहरामध्ये, विशेषतः सोबोमध्ये. म्हणजे हे लोक इतके माजले की जो गुजर मारवाड्यांचा दक्षिण मुंबईचा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आंदोलनं पण यांना व्हायला नको आहे. यांना MMRचं वेगळं राज्य झालं तर संख्येच्या जीवावर हिंदी नंबर 1ची भाषा होईल, पैशाच्या जीवावर गुजराती नंबर 2ची भाषा होईल. आणि आता आहेतच राहिलेली मराठी लोक, तर करू त्यांच्या भाषेला कन्सिडर. असं MMRचं वेगळं राज्य करण्याचं निश्चित गाठतं आहे, विदर्भाचं वेगळं राज्य करण्याचं गाठतं आहे. आणि हा धोका बड्या भांडवलाचा धोका आहे, बड्या जागतिक भांडवलाचा धोका आहे. त्यामुळे हे भांडवल मुंबई शहराच्या सीमेतलं नाही, महाराष्ट्राच्या देशाच्या सीमेतलं नाही, हे ग्लोबल कॅपिटलचा परिणाम. आणि म्हणून ते मग ईज ऑफ डुईंग बिझनेस, कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, मुंबई शहर सगळ्यांचं असलं पाहिजे. मुंबई शहर कोणाचं असलं पाहिजे हे मराठी लोक ठरवतात. मुंबई शहर महाराष्ट्राचं आहे, त्यामुळे महाराष्ट्र ठरवेल. तुम्हाला तुमच्या भांडवलाची व्यवस्था लावायची असेल तुम्ही इतरत्र लावा. आणि जे भांडवल हवं आहे ते भांडवल मराठी माणसांच्या हातात येणार नसेल आणि ते लोढा अंबानी आणि अदानीच्याच हातात जाणार असेल तर ते भांडवल तिकडे गुजरातात गेलं काय, राजस्थानात गेलं काय, त्याने काही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याकडच्या फक्त कमिशन एजंटचा फायदा होणार असेल तर ते मराठी भांडवल नाही. त्यामुळे आहे ते भांडवल मराठी माणसाला मिळणं आणि मराठी माणसाच्या हातनं नव्या भांडवलाच्या निर्मितीसाठी लागणारी व्यवस्थित राजकीय अर्थव्यवस्था उभी करणं हे गुजर मारवाड्यांचं आव्हान नेस्तनाबूत करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. सर, आपण चर्चा सुरू केली मराठी भाषेचा जो प्रश्न आहे, संकट आहे, सावट आहे, छूट, आणि आपण पोचलो त्याच्या पूर्ण सखोल जो पूर्ण एक छेप तुम्ही त्याचा जो घेतला की त्याच्या मागे जे राजकीय अर्थशास्त्र आहे, वर्गीय हितसंबंध आहे, ते तुम्ही उलगडून सांगितले. मराठी भाषेचा प्रश्न, मराठीचा लढा हा जितका वरून दिसतोय तितका तो सरळ साधा सोप्पा नाही आहे. खूप त्याला वेगवेगळ्या बाजू आहेत, खूप गुंतागुंतीचं आहे ते. आणि ह्या सगळ्या प्रश्नाला भेळे त्याला नेमकं मराठी भाषिक अस्तित्वाला नेमका आकार बी, त्याचा आविष्कार घडवेल असा नेतृत्वाचा अभाव आपल्याला आता दिसतोय. तर अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपल्यावरचं संकट सांस्कृतिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे, दुसरीकडे आपल्या नेतृत्वाचा अभाव, आणि तुम्ही प्रत्यक्ष जे काम करताय ते भाषेच्या संरक्षण आणि संवर्धनाचं काम करताय आणि खूप चांगल्या प्रकारे काम करताय. तर सोबतची जी लोक आहेत त्यांना ही भूमिका पटवून देण्यासाठी आणि त्यांना पण या प्रकारच्या एक विश्लेषण शक्ती त्यांना देण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. काय अनुभव आहेत तुमचे? मला असं दिसतं की दीर्घकाळ आम्ही लोकांशी जेव्हा बोलायचो तर लोकांना वाटायचं की चांगलं काम करत राहा तुमचं तुम्ही. म्हणजे आपलं साधारणपणे आपल्याकडे माझे सहकारी डॉक्टर प्रकाश परब नेहमी म्हणतात तसं की विचार करणारे लोक कामं करत नाहीत आणि कामं करणारे लोक विचार करत नाही, त्यामुळे ती दुबळी आपल्याकडे कायम राहत. बराच काळ लोकांचं होतं जेव्हा तुम्ही सांगता आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांना घाला, आता आम्ही नाही घातलं, मग आम्ही काय करायचं. आमचं असं म्हणलं की तुम्ही नाही घातलं की तुमच्या वैयक्तिक पातळीवरची एक चूक झाली असं आपण धरू, पण आता तुम्हाला मराठीचं इतर काम करता येईल. म्हणजे तुम्ही तुमचा उद्योग आहे, तुमचं एखादी कंपनी आहे, तुमचं आणखी काही काम ठिकाणी की तो तुम्ही मराठी माणसाला रोजगार देऊ शकताय की मी. तुम्हाला समजा आणखी काही पर्यटन, समजा तुम्ही पर्यटन क्षेत्रात आहात, तुम्ही कलेच्या क्षेत्रात आहात, तुम्ही आणखी कोणत्या आंतरप्रिन्युरियल क्षेत्रात आहात, त्या ठिकाणी तुम्हाला मराठी माणसांना ॲकोमोडेट करता येणं शक्य आहे. मला गेल्या 6 महिन्यामध्ये एक असा बदल दिसतो एक की म्हणजे आपल्याकडच्या मुख्य धारेतली जी माध्यमं आहे त्यांची विश्वासार्हता जवळपास संपली आहे. विशेषतः बोधी मीडिया असं ज्याला रवीश कुमार आणि कुणाल कामरा म्हणते, या सगळ्या मंडळींची विश्वासार्हता संपल्यानंतर आता लोक असं होतं आहे की लोक यूट्यूबर्सकडे पाहतात, लोक इन्फ्लुएन्सर्सकडे पाहतात आणि लोक आता कनेक्ट असे व्हायला लागलेत की लोक असं म्हणतात की तुझा हा मुद्दा पटलाय पण मी काय करू ते सांग. म्हणजे आता आम्ही लोकांशी महाराष्ट्रातल्या 10-12 जिल्ह्यांमध्ये मी आणि माझं सहकारी फिरून आलो. आम्ही लोकांना असं सांगतोय की तुम्ही जसं गांधी म्हणायचं की 2 आंदोलनांच्या मध्ये काय केलं पाहिजे, तो चरखा चालवलं पाहिजे. तर ते चरखा चालवणं जे ना ते प्रत्येकाचा चरखा वेगळा आहे. म्हणजे मग तुम्ही शाळेसाठी काम करा, तुम्ही वाचनालयासाठी काम करा,
तुम्ही तिथे समजा बेकार मुलांचा एखादा तांडा आहे, त्यांना रोजगार मिळण्यासाठी काम करा. उदाहरणार्थ आता बाळू मिस्त्री आणि इतर काही लोक कणकवलीमध्ये काम करत, त्यांचा एक कन्सर्न असा आहे की कुठल्या बाजारपेठेमध्ये मारवाड्यांचं प्रमाण प्रचंड वाढले आणि मराठी माणसांची जी दुकानं आहे ती बरीचशी भाड्यानं दिली गेली आहेत आणि त्याच्यामुळे मराठी माणसाला भाडं मिळतं आहे, पण रोजगार त्यांच्या हातातनं गेला आहे किंवा धंदा हातातनं गेला आहे. तर या माणसानं कसं मोबिलाईज करायचं? तर आपल्याकडे आता सॅटर्डे क्लबसारख्या योजना शहराच्या पातळीवर होते. कदाचित अशा प्रकारच्या योजना गावाच्या पातळीवर पण करण्याची गरज आहे, कारण असं दिसतंय आपल्याला की एखाद्या गल्ली बोळामध्ये मासळी विकणारे लोकसुद्धा आता अमराठी झाले. अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल की छोटं एखाद्या कोपऱ्यात बिकानेरचं दुकान येतं आणि मग पटापट त्या सगळ्या भागामध्ये मोक्याच्या ठिकाणी बिकानेरची दुकानं यायला. म्हणजे भांडवलाच्या वेगाचा जो जॉमेट्रिक प्रपोर्शनमधला एक प्रसार आहे त्याला तुम्ही काउंटर करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी संघटन लागतं. आता मराठी अभ्यास केंद्र हे आमचं चळवळीच्या पातळीवरचं संघटन आहे. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आम्ही शाळेच्या प्रश्नासाठी केली. आमच्या समोरचं जे आव्हान आहे ते मराठी कारणाचं आणि महाराष्ट्र धर्माचं आहे. तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की याच्यासाठी नेतृत्वला मला असं वाटतं की या दृष्टीने माझा जो रोल आहे तो संघटकाचा आहे, माझ्या टीमचा जो रोल आहे तो संघटकाचा आहे. एकदा तुम्ही त्या सगळ्या संघटनाच्या प्रक्रियेमध्ये आला की चळवळ आपलं नेतृत्व स्वतः इव्हॉल्व करते. म्हणजे ते तुम्ही खूप प्रीमॅच्युअरली केलं तरी पंचायत होते, तुम्ही अजिबात त्याच्यात लक्षच घातलं नाही तरी पंचायत होते. पण या बाबतीमध्ये मला असं दिसतं की महाराष्ट्रभर फिरल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर, आणि आत्ता आम्ही महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारण या विषयावरची मांडणी मी करतो आहे, जी येत्या काही महिन्यांमध्ये पुस्तक रूपामध्ये लोकांच्या पुढे येईल. आता ती मुलाखतींमधनं, गप्पांमधनं, भाषणांमधनं तुकड्या येते. पण महाराष्ट्र धर्माची मांडणी काय आहे? एका अर्थाने महाराष्ट्र धर्माचा जाहीरनामा काय आहे? मराठी कारणाचा जाहीरनामा काय आहे? ही मांडणी येत्या काही महिन्यांमध्ये लोकांच्या पुढे आम्ही मांडू. आणि मला असं वाटतं हे पूर्ण वेळेचं काम आहे. हे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी, म्हणजे आपण असं म्हणतो किंवा तुम्ही हलवायच्या घरावर तुळशीपत्र धुवून चालला नाही, तुम्हाला स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला लागेल, तुम्हाला कष्ट करावे लागेल. स्वातंत्र्य लढ्यामध्ये या प्रकारची कामं माणसांनी केली. तर या प्रकारचं पूर्ण वेळेचं काम भाषेच्या संघर्षामधनं उभं राहिलं आणि माणसांना जगावं पण लागतं. म्हणजे तुम्ही स्वतःला पूर्ण विसरून जा, कुटुंब विसरून जा, आणि तुम्ही मग काही टप्प्यानंतर असं होतं की लोक 15-20 वर्ष पूर्णवेळी काम करतात आणि मग समाजात इतके बाहेर फेकले जातात की त्यांना वैफल्य येतं. तर भाषेच्या चळवळीमधनं चांगला मराठी भाषेत समाज जसा घडला पाहिजे तसा वैफल्यग्रस्त कार्यकर्त्यांची फळी पण निर्माण होता कामा नये. तर या दुहेरी हेतूने आम्ही काम करतो आहोत आणि मला खात्री आहे की येत्या 2-4 वर्षामध्ये आम्हाला निश्चितपणे त्याचा ब्रेक किंवा चाकरी होते. तर मुख्यतः आता तुमची कार्यपद्धत जी आहे ती उत्प्रेरकाची आहे. कॅटलिस्ट रोल तुम्ही निभावत आहात आणि आताच्या काळात तो खूप महत्त्वाचा आहे, कारण मशागत त्याच्यातून बोईल आणि खालून काही उगवेल. पण साधनांची गरज लागते. साधनांची जुळवाजुळव कशा प्रकारे केली जाते? कारण ते काम छोटं नाही आहे, खूप मोठं काम. आता तसं होतं बघा की आमच्याकडे एक छोटंसं ऑफिस होतं ठाण्यामध्ये, ते आता आमच्याकडे नाही आहे, कारण भाड्याने घेतलं होतं आम्ही तात्पुरतं. तर माझ्या घरनं आम्ही काम करतो बरेच, आणि ऑनलाईन काही वेळेला भेटतो. आता आम्ही सध्या एखादी भाड्यानं जागा मिळेल का असा प्रयत्न करतो. आणि लोकवर्गणीतनं इतकी वर्ष आम्ही काम केलं. आम्हाला असं लक्षात आलं की हे आंदोलन सुरू झाल्यानंतर लोकांचा पाठिंबा वाढले. म्हणजे आम्हाला असं दिसतंय की 10 रुपयापासून लोक मदत करत आहेत. म्हणजे लोकांनी गेल्या काही महिन्यांमध्ये 5-10 लाख रुपयांची मदत आम्हाला यासाठी केली की महाराष्ट्रभर तुम्ही फिरणार आहात, लोकांशी बोलणार आहात, तुमची प्रकाशन आहे, तुम्हाला लोकांकडे जायचं आहे, लोकांना काही सांगायचं आहे. ते हे सगळं करताना लोक मागे उभे राहतात. पण दीर्घकालीन कामासाठी संघटन उभं करणं, माणसांना जबाबदाऱ्या देणं आणि लोकांना अगदी बाजाराच्या यातला नाही पण किमान त्यांना स्वतःचं आयुष्य नीट जगता येईल अशा प्रकारचं काही मानधन देता येणं काम करणाऱ्या लोकांना, ज्या प्रकारचा प्रयोग आपल्याकडे सेवा दलाने केला, डाव्या चळवळीने केला, अगदी संघवाल्यांनी सुद्धा त्यांचे प्रचारात नेमताना केला, अशा प्रकारची माणसांची एक टीम म्हणजे माणसं समोर आहे. पण त्या माणसांना आता तुम्ही उडी घेऊ शकाल असं सांगण्यासाठी जे एक आर्थिक बळ लागतं, जे एक संघटनात्मक बळ लागतं, ते उभं करण्याच्या प्रक्रियेमध्ये आत्ता आम्ही आहोत.
आणि ते मला असं वाटतं की साधारणपणे 2026च्या अखेरपर्यंत पुढच्या एका वर्षामध्ये आम्हाला उभं करता येईल. चांगलं कार्यालय, इथलं काम करणारी माणसं, महाराष्ट्रभरामध्ये काम करणारा संघटनाचा आवाका आणि महाराष्ट्रभरामधनं येणारी इनपुट्स आणि त्यातनं उभी राहणारी स्थानिक पातळीवरची आणि राज्य पातळीवरची आंदोलनं आणि ॲडव्होकसी, या प्रकारचं काम येत्या वर्षभरामध्ये उभं राहील असं मला विश्वास वाटतो. हे महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारण ह्याच्याबद्दलची जी मांडणी आहे, तरुणांचा प्रतिसाद कसा मिळतोय? काय अनुभव आहेत तुमचे? म्हणजे मला असं दिसतं की गुगलवर सर्च करताना लोक अनेकदा मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म असं सर्च करायला लागायचे. आणि अनेक वर्ष लोक मी मराठी कारण हा शब्द माझ्या लेखात आग्रहाने वापरायचो, तो खोडून अनेकदा पेपरवाले मराठी करण असं करायचे, कारण त्यांना वाटायचं हे चुकलं आहे. तर आत्ता लोकांना मराठी कारण हा शब्द चुकला आहे असं वाटत नाही. हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं नवं राजकारण आहे. एवढी क्लॅरिटी अगदी टेलिव्हिजन चॅनलच्या पत्रकारांपासून सगळ्यांच्यापर्यंत आली आहे. लोक खूप व्हिडिओ पाहतात आणि आम्ही आमच्या टीममधले लोक त्याचे अभिप्राय पाहतात. म्हणजे खूप लाईक आहेत, व्ह्यूज आहेत, शेअर आहेत, हा एक भाग झाला. पण त्याच्या खाली लोक हा मुद्दा पटला, त्याच्यात मला हे ॲड करावं असं वाटतंय, मी इथे राहतो तर मी तिथे राहून काय करू, अशा प्रकारे जे बोलतात त्यातनं मला असं वाटतं की लोकांची नुसतं श्रवण भक्ती करण्याकडे कल नाही आहे. किंवा पाहून अनेकदा मला असं दिसतं की आमचे व्हिडिओ आम्ही काही करण्याच्या आधी लोकच त्याचे रील करून, शॉर्ट्स करून आपोआप व्हायरल करतात आणि ते उलटं करून आमच्याकडे येत. तर हे जे आहे हे मला असं वाटतं की लोकांना मी काय करू शकतो हे सांगण्याची लोकांची एक नवी पद्धत आहे. तर असं जे व्हर्च्युअली जोडले गेलेले लोक आहेत त्यांना आम्ही स्वतः प्रोॲक्टिव्हली त्यांच्याशी जोडून घेऊ. आता व्हर्च्युअली जोडलो गेलो, आता प्रत्यक्षात भेटूया. म्हणजे साधारणपणे आम्ही दर 15 दिवसांनी नव्याने काम करू इच्छितो असं म्हणणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये किंवा इतरत्र भेटतो. एक 5 लोक, 7 लोक, 10 लोक, जसजसे लोक येतील तसतसं त्यांचं स्किल बघून. आणि आम्हाला असं दिसतं की माणूस बघण्याचा सगळ्यात चांगला मार्ग त्याला एखाद्या उपक्रमात घेणं आणि ढकलणं आहे. त्या उपक्रमामध्ये त्याचं इतरांशी जमलं, पटलं, सूर जुळले तर तो आपला आहे. जर समजा नुसताच काय म्हणूया त्याला आरंभशोर व्यक्ती असेल ते काही दिवसांमध्ये कळतं. पण सर्वसाधारणपणे आमचा अनुभव आहे की लोक टिकत आहेत. मुलं, मुली, स्त्रिया, वेगवेगळ्या वयोगटातले पुरुष, अगदी ज्येष्ठ नागरिक, सगळ्या वयोगटातल्या लोकांना असं वाटतं की हे काहीतरी असं आहे जे गळ्यापर्यंत आलं आहे आणि आपल्याला केलं पाहिजे. आणि मग लोकांमध्ये मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माबद्दलची उत्सुकता कोण वाटते. तुमची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये बरेचदा आक्रमकता येते. हो, पण खूप डेप्थमध्ये, खूप खोलात जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करताय हे ज्यावेळेस तुम्ही त्या सगळ्या बाजू मांडता त्यावेळेस लक्षात येतो. तर शेवटी तुमच्याकडून एक अपेक्षित असं आहे मला की मराठी भाषिक स्वाभिमान जो आहे तो का जपावा, त्याची सामाजिक सांस्कृतिक दृष्टीने विधायक आणि सकारात्मक बाजू काय? कारण जरी तुम्ही आक्रमकपणे मादक असला तरी मूळ जो गाभा आहे तो मात्र सगळ्या मानवतेला सामावून घेणारा आहे. सगळ्यांबद्दलचा प्रेम त्याच्यामध्ये आहे. तर ह्या मराठी भाषिक स्वाभिमानाची जी सकारात्मक आणि विधायक बाजू आहे त्याच्याबद्दल तुम्ही जे आक्रमकतेबद्दल बोललात ना, मला खूप लोक असं म्हणतात की अरे तू खूप आक्रमक बोलतोस आणि मग तुला भीती वाटत नाही का, किंवा कुणी काही करेल असं तुला वाटत नाही का. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं एक टेम्परामेंट आहे, प्रत्येक माणसाची एक विचार करण्याची, व्यक्त करण्याची पद्धत आहे. आणि धाडस ही गोष्ट बाहेर न कमावता येत नाही, धाडस अस्तित्व नसतं. मला असं वाटतं की माझ्यातली मिनिमम क्वालिफिकेशन धाडस आहे. आणि तुम्ही जसं म्हणलात तसं माझ्या धाडसाला मी माझ्या विचारांच्या खोलीची सोबत देतो. त्याच्यामुळे ते जे धाडस आहे ना, ती आक्रमकता जी आहे ती अस्थानी वाटत नाही, मलाही वाटत नाही, इतरांनाही वाटत. आता ह्या आक्रमकतेच्या पोटात रचनात्मक का आहे असं मी का म्हणतो, कारण आम्ही मराठी भाषेचा विभाग सरकारकडनं स्थापन करून घेतला. बॅचलर ऑफ मास मीडियाचा अभ्यासक्रम मराठीमध्ये आणला. शांताराम दातारांसारख्या माणसाच्या मदतीने न्यायालयांचा व्यवहार जास्तीत जास्त मराठीमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न केले. युनिकोडमधनं मराठीतनं व्यवहार चालावा म्हणून प्रयत्न केले. आणि आम्ही सर्व पातळीवर लोकांशी निगोशिएट करत राहते.
पण नेगोशिएट करताना आम्ही इक्वल पार्टनर म्हणून नेगोशिएट करतो. आपल्याकडे काय आहे की आपला जो अभिजन वर्ग आहे ते काय म्हणतात, हे आमदार साहेब आहे यांच्याशी जपून बोललं पाहिजे, हे मंत्री महोदय आहे त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, आमका किंवा हे IAS ऑफिसर आहे यांचं कसं चुकीचं असू शकेल, हे तर फारच हुशार आहे. आमचं असं म्हणणं आहे की कोण हुशार आहे किंवा बिंडोक आहे ते त्याच्या पदावर अवलंबून आहे, तो काय म्हणतो त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मला असं आठवतं यदुनाथ थत्त्यांचं का आणखी कोणाचं तरी साधनेत्र एक जुनं अग्रलेखातलं वाक्य आहे की दुबळ्या माणसांचा आवाज चढाच लागते. आम्ही तुलनेनं दुबळे आहोत, आम्हाला माहिती आहे. आमचा लढा तुलनेनं शिवसेनेच्या माणसाला ना फार आवाज चढवण्याची गरज नाही, कारण शिवसेनेचा शाखा प्रमुख जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्या हॉस्पिटलच्या मालकाला म्हणला की तू जास्त पैसे घेतोस, तर त्या माणसाच्या बोलण्यातच तो हॉस्पिटलचा मालक निम्मा नाराज होणार आहे. त्याला कानपटात मारायची गरजच नाही. त्यामुळे आम्हाला आवाज का सुरुवातीला चढवावा लागतो, कारण आमचा आवाज लोकांपर्यंत पोचावा इतपत बाहेरचं वातावरण कंड्युसिव्ह नाही. बाहेर मराठी विरोधी डीजेचा आवाज खूप आहे, म्हणून आमचा आवाज जास्त चढा आहे. पण त्याचबरोबरीने सकारात्मक काय आहे, तर आम्ही लोकांना म्हणतोय की मराठी कारण हे विधायक आणि मराठी नव्या राष्ट्रकाची दृष्टी देणार आहे. आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहोत का, तर आम्ही केंद्र सरकारच्या हिंदी धार्जिण्या आणि मराठी विरोधी दृष्टिकोनाच्या विरोधात आहोत. आम्ही संघराज्याच्या चौकटीमध्ये बदल पाहतो का, तर संघराज्याच्या चौकटीमध्ये बदल तमिळ लोकांना पण पाहिजे. त्यांनी तर तिसरी भाषाच नको असं म्हटलं, त्यांना नाही कोणी देशद्रोही म्हणत. बंगाल आणि आसाममध्ये म्हणजे देशाच्या विभाजनाच्या चळवळी चाललेल्या आहे. आसाममध्ये उल्फाने आम्ही अहोम डायनेस्टीचे आहोत असं म्हटलेलं आहे, त्यांना पुढे देशद्रोही म्हटलेलं नाही. मग महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोक म्हणतात की मराठी कारण, महाराष्ट्र धर्म याच्यात आम्हाला संकुचितता, प्रतिगामित्व, राष्ट्रद्रोहीपणा याचा वास येतो. तो का वास येतो, तर तुम्हाला भांडवलावरचा ताबा सुटण्याची भीती वाटते. भांडवलावरचा ताबा सुटण्याची भीती वाटणाऱ्या लोकांना मराठी माणसाला विश्वासात घेऊन पार्टनर केलं नाही तर भांडवल राहणार नाही, हे सांगणं म्हणजे मराठी काम. हे रचनात्मक विधायक मराठी कारण आहे, पण त्यासाठी आम्हाला दंडाच्या बेठोड्या फुगवण्याचं कारण नाही. आमची वैचारिक ताकदच पुरेशी आहे की वैचारिक ताकदीच्या जीवावर आम्ही झुंडशाहीला, पुंडशाहीला आणि मनगटशाहीला नेस्तनाबूत करू शकतो. त्यामुळे मराठी कारण हे धाडसी राजकारण आहे. मराठी कारण हे म्हटलं तर ध्वनिमी काव्याचं राजकारण आहे, पण मराठी कारण हे पराभूतांचं आणि पलायन करणाऱ्यांचं राजकारण नाही. ही माझी मराठी कारणाबद्दलची आणि महाराष्ट्र धर्माबद्दलची भूमिका. शेवटी असं एक म्हणता येईल का की मराठी माणसाचा जो लढा आहे त्याच्या इतकी आपण व्यापक सगळ्या बाजू बघितल्या आणि त्या आक्रमणामागे, त्या सावटामागे, त्या संकटामागे ज्या शक्ती काम करताय त्या जर बघितल्या आणि त्यांचे हितसंबंध आणि त्यांचं राजकीय अर्थशास्त्र जर बघितलं तर मराठी माणसाचा लढा हा सामान्य कष्टकरी जो स्थलांतरित आहे त्याच्याशी नाही आहे. ठिणगी तिथे पडत असेल, वाद त्याच्याशी होत असेल, पण एका खूप मोठ्या राजकीय अर्थशास्त्रीय व्यवस्थेशी आपण लढत आहोत. आता खेळ जसं आपण लक्षात ठेवलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तसं हिंदुस्थानच्या रेशीमबागेच्या कतलाला बळी पडणाऱ्या स्थलांतरितांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मराठी मजूर आणि आपण मित्र आहोत, मराठी मध्यमवर्गीय आणि आपण मित्र आहोत. त्यामुळे इथे जर तुम्ही केळी लावणाऱ्या आणि शेंड्या ठेवणाऱ्या उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातल्या लोकांनी अदानी आणि अंबानीचं राजकारण केलं तर मराठी माणसाची त्यांच्याशी मैत्री नाही मा. त्यामुळे तुम्ही वारसा कोणाचा सांगायला पाहिजे, तुम्ही फैजचा वारसा सांगायला पाहिजे, तुम्ही कबीराचा वारसा सांगायला पाहिजे. उत्तर भारत याचा पण आहे ना, उत्तर भारतातल्या सिंक्रेटिक परंपरेचा वारसा सांगणारा जो मजूर आहे तो मराठी माणसांचा मित्र आहे. असे कितीतरी लोक, तुमच्यासह कितीतरी लोक महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचे झाले नाहीत का? महाराष्ट्रात येऊन तुम्ही महाराष्ट्राचे झालात तर तुम्ही महाराष्ट्राचे मित्र. महाराष्ट्रात येऊन तुम्ही लखनौचेच राहिला, महाराष्ट्रात येऊन तुम्ही ह्या देशावर आम्ही काय म्हणे त्याला अप्रत्यक्ष पद्धतीनं सत्ता चालू असं सांगत राहिला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये लोढा, अदानी आणि अंबानीच्या सत्तेचे वाहक झाला, फूट सोल्जर झाला, तर तुमच्याशी मराठी माणसाची मैत्री नाही म्हणा. मग
हे मराठी कष्टकऱ्याने ठरवलं आहे. परप्रांतीय कष्टकऱ्याने पण ठरवलं पाहिजे की आपला पार्टनर कोण आहे. त्या दृष्टीनं कॉम्रेलीकरण होतं का, त्या दृष्टीनं बांधवीकरण भगिनीकरण होणार आहे का, याचा विचार सगळ्या गरिबांनी केला पाहिजे. जगातल्या गरिबांनी एक व्हायला पाहिजे, जगातल्या मजुरांनी एक व्हायला पाहिजे. इथपर्यंत मला मार्क्स मान्य आहे. पण जर मजुरांचा आणि गरिबांचा विचार केला तर माझ्या दृष्टीनं मराठी मजूर पहिला येतो. स्थलांतरित मजुरांचा विचार करायचा तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातला जो स्थलांतरित मजूर आहे तो पहिल्यांदा येतो, मग बाहेरचा येतो. त्यामुळे इथला मजूर जो आहे त्याच्या हितसंबंधांना रगडू बाहेरच्यांच्या हितसंबंधांना फुलवणं हे मराठी कारणाचं काम नाही. आणि त्यामुळे तिथनं येणाऱ्या मजुराने पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण महाराष्ट्रात परके नाही हो असं जर वाटायला हवं असेल तर महाराष्ट्र आपला आहे असं म्हणण्याची सुरुवात त्यांनी कोणी केली पाहिजे. तसं जर झालं तर आपण एका इक्वल फुटिंगवर एक नवं मराठी कारण स्थलांतरित मजुरांच्या सोयीनं पण उभं करू शकतो. खूप चांगली चर्चा तुमच्या सोबत, मलाही मजा आली. आळे भैया. एखाद्या पट्टीच्या गवैयानी शेवटी मैफिली एका खूप चांगल्या सुरावटीवर एका महत्त्वाच्या समेवर सोडावी असा चिंती जो तुम्ही जे जरा हमसा मांडलेला आहे सम्यकतेचा आणि भावकीचा आणि कष्टकऱ्यांच्या एकजुंबीचा एकत्रित सगळ्या पुढे जाण्याचा तो खूप महत्त्वाचा संदेश आहे. खूप आभार. धन्यवाद. तुमचे यावं. मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म हा विषय हा केवळ मराठी भाषेच्या अस्तित्वाशी जोडलेला नाही, तर या मराठी मातीमध्ये जी संस्कृती इथल्या कष्टकऱ्यांनी, इथल्या आपल्या पूर्वजांनी, समाजक्रांतिकारकांनी फुलवलेली आहे, या संस्कृतीला पुढे घेऊन जाणारा आहे. पण अर्थातच आपला पुढची वाट किंवा पुढचा मार्ग सोपा नाही आहे. खूप अडचणी आहे, खूप अडथळे आहे, खूप संघर्ष आहे. ह्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आज दीपक पवार सरांशी आपण केलेली चर्चा, त्याच्यातून त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आपल्याला नक्कीच मार्गदर्शक करणार.